नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीब एक वेगळं वळण मध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आयुष्यात जे करायचं ते आपण कष्ट करूनच, याच विचाराने त्याने शिकत असतानाच केवळ एक पुस्तक घेण्यासाठी एक पुस्तक एका रेस्टॉरंटमध्ये भांडी घासण्याचं सुद्धा काम केलं. एक तो दिवस आणि एक आजचा दिवस त्यांनी कधीच मागे वळून बघितलं नाही. आणि तो आहे आपल्या सगळ्यांचा लाडका सुप्रसिद्ध बॉम्बे शेफ वरुण इनामदार. नमस्कार. नमस्कार. वेलकम टू दिल के करीब एक वेगळं वळण. थँक्यू. बरं, सगळ्यात आधी म्हणजे स्वागत, मग गिफ्ट्स आणि अशी आमची परंपरा आहे. पण त्याआधी मला तुझं खूप कौतुक वाटतं. मला आपली ओळख नाही आहे तरी सुद्धा मला जेव्हापासून तुला बघितलंय सी बसच्या वगैरे सगळ्या कार्यक्रमांमध्ये मला तू खूप आवडतोस. आणि तुझी पर्सनॅलिटी ना व्हायब्रंट नाही म्हणता येणार, व्हायब्रंट आहेच. तुझं ड्रेसिंग सेन्स सुद्धा खूप छान आहे. पण ना एक असे देयर इज समथिंग व्हेरी मॅग्नेटिक अबाउट यू. तुला बघितल्यानंतर असं वाटतं की अरे मी ह्याला खूप वर्षांपासून ओळखते. थँक्यू. थँक्यू. इट इज अ व्हेरी यू हॅव अ व्हेरी फ्रेंडली पर्सनॅलिटी. सो स्वागत करते. आणि भरपूर आपल्याकडे गिफ्ट्स असतात दिल के करीबमध्ये. पण यावेळेस कसं आहे की प्रत्येक गिफ्टसाठी एक प्रश्न आहे. अच्छा. त्या प्रश्नाचं उत्तर दे. म्हणजे मला ते कमवायचं बेसिकली. नाही, असं काही नाही, असं काही नाही, आमच्याकडे असं नसतं. ठीक आहे. बरं, त्याआधी आपण चौरंगामध्ये बसलेलो आहोत आणि खूप सुंदर मराठमोळं जेवण मिळतं इथे. महाराष्ट्रीयन थाळी सुद्धा असते. आणि आज तुझ्यासाठी मी अळूवडी आणि थालीपीठ मागवलंय. क्या बात आहे. आत्ता खाणार का नंतर? आत्ता. द्या. सो मस्तपैकी थालीपीठ आणि अळूवडी आलेले. प्लीज टेस्ट. बरं, थालीपीठ. हां, ही भाजणी इथेच बनवतात ते. अरे वा. लोणी घ्यायला सवय नाही का? मस्त. तुझ्याकडून मिळाली पावती म्हणजे खरंच मस्त आहे. आणि किचनची सवय आहे ना, आम्ही एवढंच खातो. अच्छा. हां. आणि किचन मध्ये एवढं खाल्लं की सगळं कळतं की आता ऑल इज वेल. ओके. छान आहे. छान आहे ना. व्हेरी नाईस. येस. आपली एक दिल के करीब मैत्रीण आहे अनुपमा कुलकर्णी. आणि स्वाद स्मृती हे त्यांनी पुस्तक लिहिलंय. यामध्ये ना रेसिपीज तर आहेत पण त्यामागच्या काही कथा सुद्धा आहेत, स्टोरीज आहेत, आठवणी आहेत. म्हणजे आपल्याकडे बघ ना रेसिपीज असतात आपल्या आईच्या, आजीच्या, मावशीच्या, काकूच्या. सो त्याबद्दलच्या काही आठवणी सुद्धा आहेत. क्या बात आहे. पिठाचे वांगे वगैरे. बरं, सो यासाठी प्रश्न असा आहे की एखादा असा पदार्थ जो सगळ्या वयोगटातले सगळे लोक खाऊ शकतात आणि तो पचायला उत्तम असतो. खिचडी. अच्छा. ऑल टाइम फेवरेट. मला वाटतं काही तोड नाही खिचडीला. मुगाच्या डाळीची खिचडी. बेसिक सिंपल, फोडणी असू दे नसू दे, तूप, जिरे आणि डाळ, भात. वा. मोर देन एनफ. येस. थँक्यू. निलमा अमित एक रेकी हीलर आहे, थीटा हिलिंग करते, लाईफ कोच आहे. दिल के करीबच्या अतिशय दिल के करीब आहे. आणि तिने खूप छान पुस्तक लिहिलंय, एक आयुष्य अनेक प्रवास आनंदी जीवनाचं रहस्य. सो आपल्या या रोजच्या जीवनात जे म्हणजे रोज काहीतरी प्रॉब्लेम्स असतात, कधी नसतात, पण ते हँडल कसे करायचे त्याचे टूल्स ह्याच्यात आहेत. अच्छा. वा. आणि यासाठीचा असा प्रश्न आहे की आत्तापर्यंतच्या तुझ्या करिअरमध्ये सगळ्यात सॅटिस्फाईंग फूड कुठलं आहे? बापरे. जे खाल्ल्यावर तुला खूप छान वाटतं, बरं वाटतं. खाल्ल्यापेक्षा मला वाटतं बनवल्यानंतर आनंद होतो. बटर चिकन. रिअली? अच्छा. रिअली. आणि बटर चिकन बद्दल मला हे सुद्धा बोलायला आवडेल की बटर चिकनने एक फेम दिलं मला. अच्छा. कारण तोपर्यंत आमचा चॅनल वगैरे असं डामाडोल चालत होतं. पण बटर चिकन आल्यावर ते असं ब्लास्ट होतं ना तसं. आणि ब्लास्ट ऑन अ वर्ल्ड लेवल. कारण फॅनमेल्स येऊ लागले आणि अनेक 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 असे किस्से बटर चिकनला घेऊन. म्हणजे अक्षरशः एअरपोर्टवर आम्ही मायामीला होतो. मायामीच्या एअरपोर्टवर एक स्पॅनिश लेडी आली
आणि ती काहीतरी बोलायला लागली आणि आपल्याला काय ती भाषा कळत नाही, तर आपण असे बघत होतो. आणि बाजूला एक इंग्लिश मॅन होता, तर मी त्याला विचारलं की व्हॉट इज शी ट्राईंग टू से. सो त्याने मला विचारलं, आर यू अ सुपरस्टार, डू यू वर्क इन द मूवीज. सो आय सेड नो, बट येस आय डू वर्क ऑन द इंटरनेट. Oh, she's saying she's a big fan of your work. So I said, wow. आणि मग मी त्याला विचारलं की हिने काय बघितलं. सो बटर चिकन. आणि अक्षरशः म्हणजे लहान बाळापासून ते म्हणजे ऍब्सोल्यूट एज लिमिट नाहीये त्या रेसिपीला. सो बटर चिकन. आणि आपल्या भारतातली सगळ्यात फेमस डिश ऑल ओव्हर द वर्ल्ड इज बटर चिकन. आणि त्याची खासियत काय माहितीये, खूप कमी लोकांना माहिती असेल. बटर चिकन मध्ये जेवढे इन्ग्रेडियंट जातात त्याच्यात उमामी हा एक एलिमेंट आहे. म्हणजे आपण स्वीट, सावर, टँगी, सॉल्टी, स्पायसी वगैरे आपण म्हणतो, जो तो एक एलिमेंट आहे ज्याबद्दल आपण कधी जास्त बोलत नाही. दॅट एलिमेंट इज कॉल्ड उमामी. तर टोमॅटोज मध्ये उमामी आहे, क्रीम मध्ये आहे, बटर मध्ये आहे, कसुरी मेथी मध्ये आहे. सो अक्षरशः हे जेव्हा सगळे कॉम्पोनेंट्स एकत्र येतात तेव्हा तो उमामी बस्ट होतो. सो यू कॅन इमॅजिन व्हॉट इट डज टू यू. सो दॅट इज उमामी. म्हणून आपल्याला चायनीज जास्त आवडतं, कारण त्याच्यात ते उमामी असतं. अच्छा. बटर चिकन. वा, क्या बात आहे. बरं, निलिमाने तुझ्यासाठी काहीतरी लिहिलंय आत, वाचून दाखवतोस आम्हाला? प्रत्येक नवीन दिवस एक नवीन सुरुवात घेऊन येतो. लव्ह अँड ब्लेसिंग्स, निलिमा अमित. थँक्यू निलिमा. आपली आणखीन एक दिल के करीब मैत्रीण आहे. तिच्या ब्रँडचं नाव आहे निसर्ग हर्ब्स. साताऱ्यात याचं प्लांटेशन आणि प्रोडक्शन सगळं होतं. डॉक्टर आरती सोमण तिचं नाव आहे, आयुर्वेदिक डॉक्टर आहे आणि 100% हर्बल प्रोडक्ट्स ती बनवते. हर्बल सोप आहे तुझ्यासाठी, हेअर ऑइल आणि फेस ऑइल असणार. हे हेअर ऑइल आहे. नीम त्रिफळा टूथपेस्ट आहे. हे स्क्रब्स आहेत, बॉडी स्क्रब, फेस स्क्रब, उटणी आहे ती. अच्छा. निसर्ग हर्ब्सच्या काही गोळ्या सुद्धा आहेत. आणि दिस बिंग माय फेवरेट, बॅको झेन नावातच आहे झेन. सो घेतल्या ती खूप छान, शांत वाटतं एकदम. मस्त. लवली. सो प्रश्न असा आहे की आपलं मन, आपलं शरीर हे सगळं शांत ठेवण्यासाठी, स्वस्थ ठेवण्यासाठी 1, 2, 3 कितीही सांग, अशी फूड्स कोणती आहेत? अरे बापरे. एकच मत आहे मला वाटतं की जर आपल्या आजीने ते खाल्लं नसेल तर ते आपल्यासाठी चांगलं नाही. सिंपल फंडा, सिंपल स्टोरी. तर आता ते तुम्ही डोक्यात ठेवा आणि काही खा. म्हणजे अक्षरशः आपण जे रोजचं खातो घरात, लोणचं असू दे, चटणी असू दे, पापड असू दे, कुरडई असू दे, किंवा वरण भात असू दे, 2 भाज्या, पालेभाजी, उसळ, तेच खा. शरीरासाठी, मनासाठी, आरोग्यासाठी उत्तम. म्हणजे उगाच आपण शोधायला निघतो ना की अरे काय खायला पाहिजे, प्रोटीन खाऊ की कार्ब्स खाऊ की ह्याव खाऊ की त्याव खाऊ, तिथे सगळं ते त्याची वाट लागत जाते अक्षरशः. सो आपण जे खातो ते उत्तम खातो. मला हे उत्तर आवडलं, जे आपल्या आजीनी खाल्लं नसेल ते नका खाऊ आणि तिने जे खाल्लं असेल ते, कारण तिला माहिती नाही तर म्हणजे ते नाहीच आहे चांगलं आपल्यासाठी. सिंपल स्टोरी, सिंपल फंडा. वा, मस्त मस्त मस्त. एक असा चटकदार पदार्थ की जो बघितल्यावर खावासाच वाटतो, मोह आवरत नाही. कारण हे जे गिफ्ट आहे ती आहे फ्राय पावडर. ओके. एक मिनिट तुला उघडून दाखवते ते. ह्याच्यात स्ट्रेनर आहे. अमुक 1 डिग्रीपर्यंत गरम तेल याच्यामध्ये आपण गाळू शकतो. त्याआधी जेव्हा आपण कढईमध्ये फ्राईंग करतो ना भरपूर, 1 लिटरला आपण 2 सपाट चमचे घालायचे त्याच्यातले. ही फ्राय पावडर आहे.
त्यांनी काय होतं की तेल जे आहे ना ते गरम सुद्धा पटकन होतं आणि जे पदार्थ आहे ते तेल कमी शोषून घेतात आणि सगळं काही झाल्यानंतर युजली बघ ना पहिला गाणं झाला दुसरा गाणं झालं की शेवटच्या गाण्यापर्यंत सगळं काळं काळं व्हायला लागतं. ओके, याने ते खूप कमी प्रमाणात होतं आणि जरा गार होत आलं की ह्यानी स्ट्रेन केल्यावरती खालचं तेल चकचकीत छान होतं आणि ते तेल आपण जेवणासाठी वापरू शकतो. क्या बात, व्हेरी नाईस. सुषमाताई करकरे यांची आहे फ्राय पावडर. नाईस, थँक्यू. येस. उत्तर राहिलंय बिर्याणी. छान मस्त अशी बिर्याणी. व्हेज नॉन व्हेज? नॉन व्हेज. व्हेज ऍक्च्युली बिर्याणी नसते, ती तेहरी असते. आणि मला अजून एक खंत आहे, आपण नेहमी ना म्हणताना आपण बिर्याणी म्हणतो, बिर्याणी. अच्छा, कारण लखनौचं आहे ते, हैदराबादचं आहे, तिथले ते इनन्सिएशन वेगळे आहेत, प्रोनाउन्सिएशन वेगळे आहेत, उच्चार वेगळे आहेत. बेसिकली आपण का त्याला सगळं मराठमोळ करायला जातो? जसं नल्ली निहारी फॉर एक्झाम्पल, नळी निहारी म्हणत नाही ना आपण, तसंच येते. सो बिर्याणी नाही, बिर्याणी. छान मस्त लखनवी बिर्याणी. वा वा. सो हे गिफ्ट आहे तुझ्यासाठी निशांत आवळेंकडून, जे सुद्धा आपल्या खूप दिल के करीब आहेत आणि चेरीपिक त्यांच्या ब्रँडचं नाव आहे. अच्छा, मस्त. आणि तुझ्यासाठी एक पर्सनलाइज नेम टॅग सुद्धा आहे, बॉम्बे शेफ म्हणून. अरे वा, क्या बात आहे. नाईस, थँक्यू. प्रश्न असा आहे की तू परदेशात खूप फिरतोस, तिथे काम सुद्धा करतोस. सो असा एखादा पदार्थ आहे का की अरे बापरे हे सुद्धा आपण खाऊ शकतो, असा तुला प्रश्न पडला असेल? उत्तर अनेक आहेत आणि विचित्र आहेत, पण आपण जरा सिम्पलच ठेवूया. मला वाटतं स्नेल्स. आपण इथे नाही खात, पण खाल्ली जाते. अच्छा. किंवा सिल्क वर्म्स. अच्छा, ठीक आहे. म्हणजे खूप लोकांना असं ढवळेल ते, पण अनेक उत्तर आहेत, पण आपण जरा सिम्पल ठेवूया. सो सिल्कवर्म आणि स्नेल्स. तू खाल्लेस? आवडलंय? पण काय आवडलं, म्हणजे कसं असतं, त्याची टेस्ट कशी असते? नाही सांगू शकत ऍक्च्युली. मुंग्या पण खाल्ले जातात, माहितीये तुला? हो, वेगवेगळ्या प्रकारच्या मुंग्या असतात आणि त्यांची टेस्ट कळते. हो हो हो. काही मुंग्या अशा ना आंबट लागतात. अच्छा. म्हणजे त्याची चटणी आपण पण करतो मध्य प्रदेशमध्ये, ट्रायबल क्युझिन. मला माहिती नाही तू कधी खाल्लंय की नाही, पण त्याच्यात ते एक ठेच्यासारखं करतात. म्हणजे मुंग्या पकडतात आणि मग लसूण आणि मिरची बरोबर त्याला ठेचतात. अरे बापरे. आणि चटकदार अशी आंबट तिखट. तू खाल्लंय? हो, मस्त लागते. म्हणून सांगितलं उत्तर खूप आहे, पण मुंग्या वगैरे ठीक आहे. आणि ते डिहायड्रेट करून पॉपकॉर्न सारखे पण खातात. म्हणजे अक्षरशः पॅकेटमध्ये ते बसून मीठ मिरची मसाला लावून ते पॅकेट्स मध्ये वगैरे असं पण असतं. किंवा इंटरनॅशनली कॉकटेल्स मध्ये ते ग्लासावर पण असे लावतात. म्हणजे थोडंसं ग्लुकोज किंवा शुगर सिरप लावून किंवा लिंबू हे करता आपण, साईडला पण लावतो, त्याच्यानंतर मीठ लावतो, त्याला सॉल्ट ट्रिम म्हणतो आपण. तसं अँड ट्रिम पण असते एक, म्हणजे मुंग्यांची एक अशी रांग बनवली असते. हे मी पहिल्यांदा ऐकते, हे पहिल्यांदा ऐकते. म्हणजे खूप लोकांना असं वाटतं की पण आहे ते आहे. ओके. मी इंट्रोडक्शन मध्ये म्हणाले होते की एका पुस्तकासाठी तू एका रेस्टॉरंटमध्ये खरंच भांडी घासली होती. हो हो. पण असं नव्हतं की म्हणजे घरातली परिस्थिती चांगली नव्हती वगैरे, असं काही नाही. मग काय होतं? टिपिकल मिडल क्लास फॅमिलीमधनं आमचा जन्म वगैरे वगैरे. 2002 साली कॉलेज माझा बँड्राला. सो बँड्राच्या एका रेस्टॉरंटमध्ये मी गेलो, सहज विचारलं त्यांना काम मिळेल का वगैरे, कारण संध्याकाळी आपण फ्री असतो घरी जाताना. तर तसं ते चालू झालं. नंतर मला समजलं की अरे वा, पैसे हा देतोय. आणि तेवढ्यात माझी नजर लायब्ररीमध्ये एका पुस्तकावर पडली ज्याचं नाव आहे लारूज. लारूज म्हणजे अक्षरशः वर्ल्ड लेवलवर किंवा ग्लोबल लेवलवर इट इज कन्सिडर्ड टू बी अ शेफ्स बायबल. बरं. म्हणजे त्याच्यात फ्रेंच क्विझिनचं जे डॉक्युमेंटेशन आहे ते म्हणजे सॉलिड वेल रिसर्च्ड असं आहे ते. तर मी लायब्ररीयनना विचारलं की मॅम कॅन आय टेक दिस होम? तर त्या म्हणाल्या की नो, यू हॅव टू रीड दिस हिअर. अच्छा. सो आय सेड मॅम बट आय ब्रिंग इट बॅक वगैरे. नो 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 नो, रूल्स आर व्हेरी स्ट्रिक्ट, इट्स अ व्हेरी एक्सपेन्सिव्ह बुक, आम्ही नाही देऊ शकत.
आय सेड ओके. तर मी त्यांना विचारलं की मला एक कॉपी तुम्ही आणून द्याल का. तर त्यांनी तेव्हा सांगितलं की 7,000चं आहे पुस्तक. 7,000 आता ऑलरेडी फीज जास्त असते, मग त्याच्यात आपण परत 7,000 आणि तेव्हाचे 7,000. तर मी विचार केला जाऊ दे, आपणच कमवूया, आपणच बघूया. सो असं करत करत मी ते सुरू केलं. ते करत असताना असं झालं की ते काम ना खूप मजेशीर असतं, कारण एकदा ते मोठे मोठे भांडे असतात ना, तर ते एकदा मस्त असे ऍडजस्ट झाले आणि हात फिरवत बसलो आपण की आपण शिकू शकतो. मग सेक्शन वाईज कोण काय करतंय, कोण किती काय. सो एकदम मजेशीर. ते करताना सुद्धा वेगळं ऑब्झर्वेशन करत होता, कारण तिथे तू एका कोपऱ्यात आता बसलीस, हा अँगल सेट आहे, भांडी घासली जाते आणि तू शिकतोय हे काय चालू आहे, काय टाकतोय, काय ते, आणि तू अँगल चेंज करत बस. तर असं मग ते एक मेंटल ते पण एक चालू झालं. हे करत असताना ती जी रेस्टॉरंट होती दॅट वॉज नोन फॉर फॉन्ड्यू. आणि खूप कमी रेस्टॉरंट्स आहे मुंबईत जिथे फॉन्ड्यू आपल्याला मिळतं सहज. तर आणि चांगलं फॉन्ड्यू बेसिकली 2-3 प्रकारचे चीज वगैरे, आणि आपण ब्रेड मस्त असं कडक करतो आणि ते डिप करून खातो. त्याच्याबरोबर गरकिन्स किंवा पिकल्ड अनियन्स वगैरे असं एक ते सेटअप आहे. संध्याकाळी असं झालं की तो जो मेन शेफ आहे तो आला नाही. तर मी सांगितलं त्यांना की मेरे को आता मैं करू क्या. तर त्यांचं असं आहे की तू मोरी पे ना, चल ना तेरा काम करना, तेरे को क्या है. ठीक आहे, तेरे को क्या है तो तेरे को क्या है, छोड़ दे. तेवढ्यात मला समजलं की जॅकी श्रॉफ आलेत रेस्टॉरंटमध्ये आणि त्यांनी ते ऑर्डर केलं. बनवायला कोण नाही. आता त्यांच्याकडे पण पर्याय नाही, कारण जॅकी श्रॉफ एका पॉइंट नंतर खतरनाक आहे. रेस्टॉरंट उचललं असतं ना डोक्यावर. त्यांनी मला रिक्वेस्ट केली की तू बनाएगा क्या. आई सेड बनाएगा, देखा नौकरी जा सकता है, वो कसा कोपडी आहे. आई सेड नाही मैं बनाएगा. मग ते बनवलं मी, ते बाहेर गेलं वगैरे आणि त्यांनी ते खाल्लं आणि बोलवून घेतलं की किसने बनाया, कारण त्यांना ते वेगळं वाटलं असेल जे काय असेल ते किसने बनाया. तर हा मॅनेजर आला, अँथनी त्याचं नाव. अँथनी म्हणाला जा तेरे को बोला था ना तेरा बाप आया, जा तेरा नौकरी गया समझ. बोला बापरे, आताच नुकती नोकरी लागली. गेलो बाहेर, त्यांनी असं बघितलं की क्या कर रहे तू. कुछ नहीं, मैं सर इधर काम करता हूँ. सर भी बोलने का नाही, दादा बोलने का. त्यात पटकन आपण आता दादा वगैरे नाही बोलत ना. तर त्यांनी विचारलं की तर क्या करता है वगैरे. ऐसा कुछ नहीं सर, मैं मोरी में बर्तन घिसता है. मोरी में बर्तन घिसता है, तेरा बाप क्या करता है. बोला ये एरिया में इंस्पेक्टर है. तेरा बाप इंस्पेक्टर है. सो ते गंमत ती सुरू झाली. मग जाताना त्यांनी विचारलं की क्यों काम कर रहा है. तर मी सांगितलं त्यांना दादा एक 7,000 का बुक है कॉल्ड लारूस, मेरी इच्छा है वो लेना चाहिए. अच्छा ठीक आहे, असं केलं त्यांनी आणि मी निघालो तिथनं. मी निघत असताना रात्री मॅनेजर आला आणि त्याने 7,000 हातात दिले आणि सांगितलं ये दादा देके गया तेरे लिए. तेव्हा 7,000 म्हणजे ओळखत पण नाही ना आपण माणसाला किंवा कोण आहे काय. मग मी ते ठेवले आणि मी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी परत आले, कारण ती वॉज अ रेग्युलर. आणि मी त्यांना ते परत दिले. ऐसे दादा बहुत बढ़िया अमाउंट है, ऐसा मत करो, ज्यादा हुशारी करने का नहीं, लेने का और निकलने का, नंबर लिख मेरा. तर तेव्हा त्यांनी मला नंबर दिला, त्यांचा पत्ता दिला, त्यांचा बुक लेने का, घर पे आने का, दिखाने का. तेच घेतलंय का. मग मला वाटतं एक 7-8 दिवसानंतर मी त्यांना फोन केला की दादा मैंने बुक लिया, हाँ घर पे दिखा मेरे को. मग तेव्हा ते माउंट मेरीला कुठेतरी राहायचंय. मग मी घरी गेलो, त्यांनी बघितलं सुद्धा नाही माझ्याकडे. ते असे बसले होते खाली, हो गया ना निकल. तर मला वाटलं हा असा काय. पण आय थिंक वन ऑफ द मोस्ट जेन्युइन पीपल आय हॅव एव्हर मेट सुलेखा, एव्हर. म्हणजे लग्न झालं तेव्हा पण मी त्यांना सांगितलेलं की दादा शादी हो रहा है. तर त्यांचा एकच शब्दात उत्तर होतं, मरेगा मरेगा. नहीं दादा फ्रेंड है, सालों से पहचानता हूँ, मरेगा. मग मे किंवा जून मध्ये त्यांना मी ते इन्व्हाइट दिलेलं आणि लग्न होतं नोव्हेंबरमध्ये. पण त्या माणसाने ते ठेवलं डोक्यात. 23 नोव्हेंबरला हा माणूस बरोबर पोचला. कॅन यू इमॅजिन. आणि फोनवर मला विचारलं माधुरी जुही कोई मांगता है क्या शादी में. आप आ जाओ मेरे लिए बहुत है. आणि तेव्हा तेजूने मला सांगितलेलं की खूप मोठी माणसं आहेत, जास्त अपेक्षा ठेवू नको त्यांच्याकडनं. पण ते आले. सो म्हणजे बाप माणूस आहे रे तो, बाप माणूस आहे असे. आणि माझं लग्न म्हणजे इट वॉज जॅकी श्रॉफ लाईव्ह इन कॉन्सर्ट. कारण हा माणूस स्टेजवर आला, त्याच्यानंतर उतरला, जलतरंग होतं कोपऱ्यात, तिथे बसून 3 तास गाणी म्हणत होता. देवानंदचे जिंदगी का साथ हे ते वगैरे. आणि सगळे ना असे टर्न झाले. म्हणजे रिसेप्शन इथे चालू आहे, कॉन्सर्ट तिथे चालू होता. आणि एका पॉइंट मला वाटतं दादा जाओ ना मेऱ्याच्या आधी हवी. बट आय थिंक इज वन ऑफ द मोस्ट जेन्युइन.
सो अशी ती सुरुवात. आणि एंटरटेनर आहे. एंटरटेनर, खतरनाक एंटरटेनर. आणि एंटरटेनर म्हणजे तुला कळणार पण नाही की जोक मारून गेलाय तो माणूस. म्हणजे तुला गाडीत बसल्यानंतर म्हणतो काय बोलला तो, असं आहे ते. कारण त्यांना इनहिबिशन्सच नाहीये हो. अजिबात. आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये गेलेलो, विराट कोहलीचा एक रेस्टॉरंट आहे ना जुहूला, तर आम्ही तिथे गेलेलो. आणि ते जे रेस्टॉरंट आहे ते किशोर कुमारच्या बंगल्यात आहे. म्हणजे एक पार्ट त्यांनी रेंट आउट केलेला आहे. तर त्या रिसेप्शनवर ना एक मोठा दगड आहे. सो मी आणि दादा बाहेर थांबलेलो गाडीसाठी. तर दादा मला, ये दगड किस काय, किशोर काय की विराट काय? दादा उत्तर कशी देणार तू, कारण त्या माणसाचं एवढं असं स्पॉन्टेनियस आहे ना, ते खतरनाक आहे. म्हणजे आर पार येतो. मस्त आहे ते माणूस. बरं, वयाच्या कितव्या वर्षी तुला कळलं की मला स्वयंपाक करायला आवडतो किंवा मला पदार्थ बनवायला आवडतात आणि मला हेच करिअर म्हणून घ्यायचं? मला 7 की 8 वर्षांचा होतो हो. तेव्हा मी वडिलांना सांगितलेलं की मला हॉटेल मॅनेजमेंट करायचंय, नाही तर मी काही नाही करणार. अच्छा. तर ते ऍक्च्युली घाबरलेले की एक तर हा मोठे मोठे शब्द शिकतो कुठनं, आणि दुसरं त्यांचं असं होतं की अरे बापरे, एवढा म्हणजे क्लिअर करिअर गोल इज व्हेरी डिफिकल्ट ॲट दॅट एज. पण माझं कसं होतं, मी दुपारी घरी यायचो तेव्हा एक अमेरिकन चायनीज शेफ टीव्हीवर असायचे, त्यांचं नाव मार्टिन यान. तर मी ते असं बघायचो, यान कॅन कुक. यान कॅन कुक. Yes. यान I कॅन used to कुक. watch. मग सकाळचं माझं होतं 7ला पोपाय शो. पोपाय शो संपला, शाळा, शाळेनंतर यान कॅन कुक असं. If Yan can cook, you can too. सो कॅन यू. सो ते होतं ते. तर माझ्या म्हणजे बालमनावर ना सॉलिड म्हणजे असा तो परिणाम होता की वाव, हेच करायचंय. म्हणजे लसूण असाच चिरला पाहिजे, कांदा असा, म्हणजे इट वॉज फ्लॅम्बॉयन्स, इट वॉज थिएट्रिक्स, असं होतं ते. तर ती सुरुवात तशी होती. मग आई अप्रतिम जेवण करायची, आजी, बाबा, म्हणजे सगळेच घरात. म्हणजे आम्ही कधीही असं नाही की आईने काही केलं नाहीये तर सगळे उपाशी आहेत घरात. पण इनामदार म्हणजे कुठल्या टाईपचं क्विझिन व्हायचं घरात? सो ऍक्च्युली आडनाव आहे गायकवाड. सो वरुण पुरुषोत्तम गायकवाड इनामदार. इनामदार ही पदवी आहे. आणि बाबा होते देवगडचे, आणि देवगडमध्ये त्यांची आंब्याची शेती वगैरे 300-400 एकर, म्हणजे ते तसं होतं. आणि माझे आजोबा आंबा शेठ म्हणून त्यांचं नाव होतं. म्हणजे अक्षरशः क्रॉफर्ड मार्केटमध्ये पण आंब्याचा दर वगैरे ते डिसाईड करायचे. सो तसं. आणि मग आम्ही इनामदारच लावत गेलो. सो वरुण इनामदार, मग मी मीडियासाठी लावायला ती सुरुवात केली तशी. कारण वरुण पुरुषोत्तम गायकवाड इनामदार हे मीडियासाठी पण खूप मोठं होऊन जातं. आणि ती सवय ऍक्च्युली ना मीडियामध्ये पण खूप उशिरा यायला लागली. मला वाटतं मलायका अरोरा खान ते एक फेमस झालेलं, आणि ऐश्वर्या राय बच्चन. त्याच्या पलीकडे मीडियाला इनामदार लगाना हे आपण आपल्या लेवलवर ना ते खूप डिफिकल्ट होऊन जातं. मग ते आपल्या हिशोबाने कधी गायकवाड लावायचे, कधी इनामदार लावायचे. मग मी ते सगळं वरुण इनामदार म्हणूनच ते पुश करायला लागलो की आपण मीडियामध्ये काही राईटअप्स देतो किंवा आपण इन्व्हाइट करतो, तर ते वरुण इनामदारच्या सिग्नेचरनेच ते. सो अशी ती सुरुवात असं. आणि तेव्हा माझ्या आजोबांनी आंबे क्वीन व्हिक्टोरियाकडे ते घेऊन गेलेले, शिप मध्ये वगैरे, कच्चे पक्के हे ते कसे काय ते काय पण घेऊन गेले ते. असं आहे ते. बरं. शिप मध्ये. आणि किती दिवस लागले असतील तोवर ते पिकले काय माहिती काय ते पिकले गेले काय. पण ते नेहमी म्हणायचे की त्यांना ते खूप आवडले. आणि मग त्यांनी सांगितलं की दिस इज व्हेरी गुड, कीप सेंडिंग इट टू मी. सो आता काय माहिती ते कीप सेंडिंग झालं की नाही झालं, पण असं आहे. बरं, बॉम्बे शेफ ह्या नावाबद्दल मला विचारायचं. काय विचारायचंय, कारण खूप असं हे पण आहे, ते कॉन्ट्रोवर्शियल पण होऊ शकतं. का बरं? कारण आपण आता मुंबईच म्हणतो, आणि मुंबई आपण तेच. बॉम्बे शेफ हे ऍक्च्युली ह्याची जी कल्पना होती ती खूप इंटरनॅशनल होती. आम्हाला असं होतं की इंटरनॅशनल शो करूया, इंग्लिश मध्ये करूया. आम्ही म्हणजे मी आणि रजत बरजात्या. सो रजत बरजात्या म्हणजे सूरज बरजात्यांचे चुलते. तर आम्ही बसलो, मग नाव काय असायला पाहिजे, लँग्वेज काय, हे काय ते काय, असं करून आम्ही ती सुरुवात केली. आणि चालू झालं मला वाटतं ते नोव्हेंबरमध्ये, आणि जूनमध्ये हा गेला, जून की जुलैमध्ये हा गेला. आणि अचानक असं झालं की बापरे आता काय करायचं, पार्टनरच नाही, मित्रच नाही, काही करायचं काही माहिती नाही. आणि 1.5 महिना आम्ही सहज शूट करत होतो की चल देखते यार कुछ तो होगा. आणि तेवढ्यात नेहा बर्जात्याने स्टेप इन केलं.
आता ती जी राजश्रीची मालकीण वगैरे, तर तिने मग खूप म्हणजे पाठिंबा सपोर्ट म्हणजे नेक्स्ट लेवल. पण तोपर्यंत बॉम्बे शेफ हे ऑलरेडी खूप म्हणजे त्याने जोर पकडलेला, व्ह्यूज वाढत गेले, फॅन बेस वाढत गेले, म्हणजे वेगळ्या लेवलचे एक फॅन बेस तयार होत गेलं बॉम्बे शेफ साठी. आणि नंतर ते नाव चेंज करणं वगैरे आणि मग मुंबई शेफ त्याला करणं ते खूप कठीण होत गेलं. आणि मग आम्ही काय केलं, काही एपिसोड्स मध्ये ना, हे गाईज इट्स मी वरुण इनामदार अँड वेलकम टू राजश्री फूड, मग असं करत गेलो आम्ही की जाऊ दे अवॉइड करूया. मग लोक विचारायला लागली की वाय यू नॉट सेइंग बॉम्बे शेफ. मग आम्ही ते परत रिवर्क केलं की हे गाईज इज मी द बॉम्बे शेफ वरुण इनामदार, वेलकम टू राजश्री. सो ते तसं मग ते इव्हॉल्व्ह होत गेलं. आणि तो हॅलो लवली पीपल, दिस मी शेफ वरुण इनामदार अँड वेलकम टू राजश्री फूड. क्यूट. असं ते मग होत गेलं. पण मित्र गेला आणि ते नेहमीच मला ते खूपच राहणार की अरे यार एक पुरा सपोर्ट चला गया. कारण डायनॅमिक वेगळ्या लेवलचा डायनॅमिक होता तो. म्हणजे आत्ता तो जर असला असताना त्याने AI ला घेऊन काहीतरी भन्नाटच केलं असतं. भन्नाट म्हणजे तो खूप अशा पुढच्या विचाराचा होता तो. आणि दबंग होता तो घाबरायचा नाही बिलकुल. हा ना, चल करते बिंदास, चल शुरू करते, देखते क्या होता है, असं. म्हणजे मला अजूनही लक्षात आहे, हे जेव्हा सगळं चालत होतं वगैरे तेव्हा मी पण कामं सुरू केली मीडियामध्ये किंवा टेलिव्हिजन शोज मिळायला लागले वगैरे वगैरे. एक पॉइंट असा आला की OTT प्लॅटफॉर्म यायला लागले. तेव्हा नव्हते ना, येत होते. एका OTT प्लेटफॉर्म वाल्याने, नाव घेत नाही मी, त्यांनी आम्हाला अप्रोच केला आणि त्यांनी सांगितलं की सर ज्यादा बजट तो है नहीं हमारे पास, लेकिन 100 एपिसोड्स हम अपलोड कर सकते हैं. तो आई सेड ग्रेट, कितना बजट होगा आपके पास. तो त्यांनी सांगितलं सर 1 लाख काही बजेट आहे. बोललं ठीक आहे ना, चल ना, आपला कॉन्टेंट आहे, तिथनं पण मॉनिटाईज होतोय, आपण एक काम करूया, त्याला रिएडिट करूया, थंबनेल्स चेंज करूया, जरा त्याला अजून क्रिस्प करूया किंवा आपण जरा अजून त्याला टाइटन अप करूया, फास्ट पेस करूया वगैरे आणि देऊन टाकूया त्यांना आणि मग इथनं काढून टाकूया. हे ठीक आहे ना, आपण आता त्यांना विकलं ना, आता आपण इथनं काढूया. तर आम्ही जेव्हा सायनिंग करायला गेलो ना, तेव्हा त्यांनी मला 1 लाख एका एपिसोडचे दिले. आम्हाला काय वाटलेलं की टोटल बजेट 1 लाखाचं बजेट आहे, तर ठीक आहे ना, चल ना, 1000 मिळतंय ना काहीतरी. तर त्यांनी 1 लाख एका एपिसोडचे दिले. तर आम्हाला असं वाटलं वाव, हे काय. सो हा एक विचार होता इंटरनेटचा. आता ते खूप डायल्यूट झालंय, आता एवढे पैसे कोणी देत नाही. आता म्हणजे अक्षरशः तू असं ठाम राहिलीस नाही, सांगितलं यही रेट आहे, लेना तो लेना, तो भाड में जाओ. पण इंटरनेटवर असं झालंय की कोणाच्याही कॉम्पिटिशन मध्ये आता 400-450 प्लेयर्स आहेत. आणि हे तर फक्त तुझ्या एरियामध्ये, तुझ्या कॉलनीमध्ये. तू जर इंटरनेटवर कॉम्पिटिशन बघायला गेलीस तर 4.5-5 लाख पण कमी नंबर आहे. असं आहे. तर तू नाही ना, चल तू कर, तू नाही ना तू कर. अच्छा, हाऊ मच आर यू चार्जिंग? सपोज यू आर चार्जिंग 500 रुपीज. ते 500 रुपयात 10 प्लेयर्स उभे करतात ना. हे 50-50 रुपये देऊ, तुम्ही 10 करा. किंवा चल आम्ही पैसेच नाही देत, पण तुम्हाला आम्ही चान्स देतो. अशी पण लोक आहेत ना करायला, आणि लोक तयार आहेत करायला. मी एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलेलं, प्रेस इंटरव्ह्यू म्हणजे टेलिफोनिक वगैरे नव्हतं ते, आणि मी ते लिहून दिलेलं. तर त्याच्यामध्ये मी सांगितलेलं की देयर वॉज अ टाइम वेअर माय कॉम्पिटिशन वॉज विथ संजीव कपूर. आता वी आर ऑल कम्पिटिंग विथ एटलीस्ट 4.5 लाख होम कुक्स अँड 10.5 लाख इन्फ्लुएन्सर्स. तर त्यांनी ते तोड मरोड करून त्यांनी डिजिटल प्रेस मध्ये असं लिहिलेलं, संजीव कपूर हॅज बिकम इररेलेव्हंट. तर मी 4:30 वाजता त्यांना फोन केला की एक्सक्यूज मी, तुम्ही शब्द फिरवू नका, मी सांगतोय काय आणि तुम्ही लिहिताय काय, कारण आमचे संबंध चांगले आहेत. सो तुमचं हे वाचून ते आता उठले 9ला, 8:30ला, 9ला ते वाचायला घेतील, तर ते फोन करणार ना की वरुण व्हॉट नॉनसेन्स आर यू टॉकिंग. असं आहे. तर हे मग ते सगळं आपण टाईप करून व्हॉट्सअपवर किंवा ईमेलने आम्ही तसं द्यायला लागलो, कारण मग तोडमोड खूप होते. बापरे. तर मी आत्ता तुला म्हणत होते ना सुरुवातीला, तुझी एक मॅग्नेटिक आहे पर्सनॅलिटी. माझ्या लेकीला पण तू खूप आवडतोस. आणि जेव्हा सीबस मध्ये वगैरे इथे इंटरॅक्शन्स व्हायची तेव्हा ती मम्मा आय लव्ह हिम यार, ही सो वायब्रंट. आणि आत्ता आपला एक फोटो तिला पाठवला ना, व्हिडिओ कॉल करतेय, कॉलेजमध्ये आहे, क्लासमध्ये, आणि व्हिडिओ कॉल करतेय. आपण नंतर तिच्याशी गोड आहे ती.
शी इज व्हेरी फॉन्ड. शी इज लवली, शी इज लवली. तुझी आणखीन एक ओळख आहे, चॉकोलातियर वरुण इनामदार. म्हणजे काय? म्हणजे चॉकलेटमध्ये गणपती किंवा मॅनिकिन्स वगैरे असं काय काय बनवलंय म्हणून ही पदवी आहे का काय आहे? नाही, चॉकलेटियर म्हणजे, आणि त्याला इंग्लिशमध्ये किंवा फ्रेंचमध्ये शॉकोलाथियर वगैरे असं पण येते. पण ठीक आहे, इंडियामध्ये ते चॉकलेटियरच म्हणतात, सो इट्स फाईन. पण कसं आहे, एनीबडी हू नोज चॉकलेट ॲज अ सब्जेक्ट इज अ चॉकलेटियर. म्हणजे त्याच्यामध्ये पेस्ट्री शेफ्स असू शकतात किंवा टीचर्स असू शकतात किंवा ट्रेनर्स वगैरे वगैरे वगैरे. माझं असं होतं की मी लहान होतो तेव्हा मला चॉकलेट्स जराही नाही आवडायचे. अच्छा. कारण मला खोकल्याचा आणि दम्याचा खूप त्रास होता. दमा म्हणजे तसा दमा नव्हता, पण हेवी ब्रिदिंग व्हायचं मला. अच्छा. आणि खोकला, मग खोकला म्हणजे आम्ही ग्राउंड फ्लोअरवर राहायचो, 4थ्या मजल्यावर जी काकी राहायची ती सकाळी फोन करायची की अरे क्या हो गया, वो इतना खास रहा था असं. तर हे जेव्हा सगळे आईस्क्रीम्स वगैरे खायचे तेव्हा माझ्यासाठी चॉकलेट ठेवायचे. तर माझ्या डोक्यावर असं होतं ते की चॉकलेट म्हणजे मला बरं नाहीये, असं ते इक्वेशन होतं माझं. आणि अनेक वर्षांपर्यंत ते तसंच राहिलं. मला अजून लक्षात आहे, स्कूलमध्ये होतो मी, सेंट झेवियर्स विलेपार्ले, आणि आमच्या बरोबर लागूनच बाजूला मिशनरीज चॅरिटी ऑफ मदर टेरेसा कोलकाता ते होतं. मदर टेरेसा चीफ गेस्ट म्हणून संध्याकाळी येणार होतं. तर मला कुठेतरी कोणीतरी सांगितलं की शी लव्स चॉकलेट्स. तर मी कुठेतरी इथे तिथे एक्लेअर हे ते वगैरे हातात घेऊन मी पळत सुटलो. मग त्यांची मी साडी ओढली आणि त्यांना असं केलं. तर त्या पण छोट्याशा, मी पण छोटे, सो मी असं केलं त्यांना. सो त्यांनी ते असं बंद केलं आणि त्यांनी सांगितलं, दिस माय चाइल्ड विल चेंज युअर डेस्टिनी. आणि तू विचार कर, ज्या मुलाला चॉकलेट आवडायचं सुद्धा नाही त्याला आज लोक प्रिन्स ऑफ चॉकलेट्स म्हणतात किंवा चॉकलेटियर म्हणतात किंवा चॉकलेटमध्ये मी हे ते ह्याव त्याव करून ठेवलंय. सो आय थिंक इट इज डेस्टिन्ड. कुठेतरी ते लिहिलेलं असावं असं आहे. मग नॅशनल अवॉर्ड मिळाला ॲज वन ऑफ द बेस्ट चॉकलेटियर्स इन द कंट्री. त्याच्यानंतर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पण रजिस्ट्रेशन आहे फॉर द वर्ल्ड्स लार्जेस्ट चॉकलेट मडपाय, 3000 पाउंड्स, जे मी केलेलं गोव्यात. असं आहे. त्याचा पण किस्सा असा भन्नाटच आहे. काय आहे? असं झालेलं की मी एका वर्षात ना 200-250 मास्टर क्लासेस घ्यायचो. आणि एका पॉईंट नंतर असं व्हायला लागलं की बस रे, अभी नाही करणार, मास्टर क्लास नाही करणार, हे करणार तो कुछ अलग करणार. तर ऑफिसमध्ये एक माणूस आला आणि त्याने मला विचारलं की सर, इन गोवा वी आर प्लॅनिंग समथिंग बिग, वी वॉन्ट यू टू बी देअर. तर मी सांगितलं ठीक आहे, काय करायचं आहे. सो विल डू अ मास्टर क्लास. मध्ये असा स्टेज आहे, तो असा फिरणार आहे आणि 3000 लोक असणार ऑडियन्समध्ये. सो आणि हे मी ऐकलेलं लताबाईंबद्दल. कलकत्त्याला लताबाईंनी आणि आशाताईंनी एका रोटेटिंग स्टेजवर परफॉर्म केलेलं आणि एका वेळेला लताबाई, एका वेळेला आशाताई, असा तो स्टेज होता. ते माझ्या डोक्यात होतं कधीतरी आपण तसं करायचं. आणि ही ती संधी होती. तर मी सांगितलं यार कुछ बडा करते ना, मास्टर क्लास क्यों करना है. तो त्यांनी मला, नहीं सर थोड़ा पैसा भी ज़्यादा लगेगा ना. तो ऐसे हाँ इतना इतना लगेगा, बजेट होगा ना उतना. तो त्याने त्याचा झोला घेतला आणि तो निघून गेला. आणि 10 मिनिटानंतर आला. तोपर्यंत मला वाटलं गेला आता, घाबरला. आणि मी लॅपटॉपवर काहीतरी करत होतो आणि माझ्या डोक्यात ते चालूच होतं. तर मी पण ना ते टाईप करत होतो की अरे मस्त थॉट आहे यार, हे लिहून काढायला पाहिजे. आणि मी ते लिहून काढत होतो. तेवढ्यात हा परत आला आणि सांगितलं सर डन, करते. तर मी लगेच ते प्रिंट आउट काढण्यास सांगितलं, कॉन्सेप्ट इज रेडी. तर तो पण असा गरगरला की कॉन्सेप्ट इज रेडी. आणि मी पण त्याला एक सांगितलं की लिसन, सिन्स वी आर कम्युनिकेटिंग विथ द UK टीम, एक कोणतरी आपल्याला मुलगा किंवा मुलगी लागणार जे सतत कम्युनिकेट करत राहणार. कारण तिथे टाइम झोन वेगळा आहे, मग ते रिप्लाय करतील तर आपण झोपलेले असू वगैरे वगैरे. सो एक कोणतरी डेडिकेटेड 24/7, बिकॉज आपल्याला नाही माहिती ना कधी रिप्लाय येणार. तर आम्ही रिप्लाय केलं, रजिस्टर केलं, हे ते वगैरे वगैरे वगैरे. आणि मग ह्याने सांगितलं की माझी मुलगीच करेल, डोंट वरी. तर ठीक आहे, ग्रेट. तिने रजिस्टर करताना डेट चुकवली. आम्ही बोलत होतो जून मध्ये, इव्हेंट होता ऑगस्टचा, म्हणजे 2 महिन्यानंतर, आणि 2017 सालचा. तिने चुकून 2018 टाकलं. अच्छा. तर आम्हाला 14 महिने मिळाले प्रेपसाठी, ज्याची गरज नव्हती असावी. पण आय डोंट नो, आता असं वाटतं की ते सगळं कसं मस्त जुळून आलं ते. आणि कोणी रिॲक्ट नाही केलं. जेव्हा ती 2018 पण तारीख लिहून आली ना, आम्ही फक्त असे बघत होते एकमेकांकडे. 14 महिन्याने ठीक आहे.
कोणी नाही म्हणजे व्हॉट हॅव यू डन, व्हॉट इज दिस, काही नाही, नो रिॲक्शन. मी दिल्लीला गेलो त्याच्यानंतर आणि दिल्लीला एक इव्हेंट होतो नेहमी एक्झिबिशन सारखं, त्याचं नाव आहे आहार. सर ह्या अशा गोष्टींना ना वेडी माणसं लागतात. कारण तू जेव्हा सांगतोस की मला 12 फुटाचा अवन बनवायचा आहे आणि त्याच्यामध्ये 8 फुटाचा मला मोल्ड हवा आहे जो बोल्ट आणि नट्सने बनवून तो कोलॅप्सेबल असायला पाहिजे, म्हणजे नट बोल्ट उघडले पाण्याने की तो मोल्ड असा पडला पाहिजे, ह्याला वेडी माणसं लागतात. आणि मग बघूया ना कुठे काय. मी दिल्लीला असताना मी एका इव्हेंटमध्ये होतो त्या, आणि एका स्टॉलवर ना एक असा फुल असा सरभरीत असा उंच गुजराती माणूस होता. मी त्याला विचारलं आप करेंगे क्या ऐसा कुछ, तो लगेच हो म्हणाला. आणि त्याने सांगितलं की सर चलते ना, करते, मेरा ढाणू में शोरूम है, आप आ जाइए, मैं आपको फोन करता हूँ, टेस्टिंग करेंगे, ट्रायल करेंगे. डन सर, डन. अरे सर, अरे फाड़ देंगे सर. ऐसे ठीक आहे. मला वाटला गायब आता. काही दिवसांनी त्याचा फोन आला, प्रदीप भाई त्याचं नाव. मला हा प्रदीप भाई શું થયું? વરુણ ભાઈ આવી જાઓ ને ટ્રેન પકડીને, મેં બધી તૈયારી કરી મૂકી છે. આઈ સેડ ગ્રેટ. आम्ही गेलो. त्याने सगळं करून ठेवलेलं यार. आणि आम्ही त्याला फक्त असं सांगितलं की एक बार ड्राय रन तो करते ना. अरे वरुण भाई आपके हाथ से करते. मला ठीक आहे. मी बटन ऑन केला, इथे ऑन केलं, डूब, ते फुटला आतला. तो मैं सांगते क्या गलत किया है. नहीं वरुण भाई सब ठीक है, ये सब बराबर है वगैरे. थर्मोस्टॅट लावलेलाच नव्हता त्याने. थर्मोस्टॅट म्हणजे ज्याला टेम्परेचर कंट्रोल असतो, फ्रीज मध्ये पण असतं, आपल्या अवन मध्ये पण असतं. म्हणजे नाहीतर ते एवढं थंड होणार की त्याला कंट्रोलच करता येणार, त्याला थर्मोस्टॅट लागतो. तर मग थर्मोस्टॅट लावला. तर तसे ते ट्रायल हे ते होत गेले. आता गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा विचार करा, 3 वेगवेगळे स्टेट्स. आम्हाला आता ते आणायचं पण आहे ना सामान. तर त्याच्यामध्ये आता सामान आणायचं कसं, ट्रान्सपोर्ट स्ट्राईक ऑल इंडिया. तर मी काय केलं, विजय रुपाणींना मी फोन केला. ते ओळखीचे होते आता जे गेले त्या एअर इंडियाच्या क्रॅशमध्ये. सांगितलं की વિજયભાઈ આવું છે, એક અવોર્ડ આપણે કરે છે ગિનીઝ, તો જરા મદદ જોઈશે તમારી. અરે વરુણભાઈ કરી દે ને તમારા માટે. અરે ચોક્કસ ચોક્કસ. लगेच त्यांनी फॅक्स काढून प्रिंट आउट दिलं वगैरे, आणि ते घेऊन आम्ही इथे आलो. मग फडणवीसांच्या ऑफिसमध्ये फोन केला की दादा असं असं आहे, एक लागणार जरा, कारण खूप क्रिटिकल इव्हेंट आहे 3 तारखेला वगैरे. हो लगेच करू ना, काही टेन्शन नाही. फडणवीसांचा सपोर्ट. तर ते झालं. आता फायनल टप्पा म्हणजे गोवा. गोव्यात आपली तशी काय ओळख नसते ना. तर माझ्या बायकोने सांगितलं की सी मनोहरजी सीम्स टू बी व्हेरी पीपल्स पर्सन, तू फोन कर ना ऑफिसमध्ये, बघूया ना. तर मी फोन उचलला आणि सांगितलं हाय दिस इज वरुण इनामदार फ्रॉम मुंबई, वॉन्टेड टू स्पीक विथ मिस्टर परिकर. तर वरुण इनामदार ऐकून ना, मला वाटतं सेक्रेटरी असेल, PS असेल, माहिती नाही कोण, ते असे चटाकले. वरुण इनामदार सर वो आप खाना बनाते हैं वो, ऐसा ना. अरे तो आप बॉम्बे में मिलो ना सर को. सर बॉम्बे में आप अभी जा सकते हैं. आई सेड हाँ मैं चला जाऊंगा. कहाँ पर मिलना होगा उनको. अरे वो इधर ही है लीलावती में ही है, आप मिलो उनको जाके. आई सेड ओके मैं चला जाता हूँ. लीलावती मध्ये मी गेलो. मी फोन लावला की कहाँ कौन से फ्लोर पर कुछ इनॉग्रेशन असेल वगैरे, मला नाही माहिती. मी गेलो तर हे ICCU मध्ये होते सगळे. मला माहिती नव्हतं ते आजारी आहेत. आणि खूप वेलकमिंग यार, खूप म्हणजे अशी माणसं ना लाभतात आपल्याला. मी गेलो आतमध्ये, सरांशी बोललो. सरांनी एकच फक्त सांगितलं, आय वॉन्ट गोवा ऑन द सर्टिफिकेट. सो आय सेड डन सर, आय हॅव टू रिवर्क द ॲड्रेस अँड एव्हरीथिंग, पण ते होऊन जाईल. लगेच फॅक्स आला, त्यांनी मला दिलं आणि सांगितलं ऑल द बेस्ट, यू हॅव टू विन अँड कम. आय सेड 100% सर. मी दारापर्यंत गेलो आणि मला वाटलं बाप रे. आणि मी परत आलो आणि मी त्यांच्या पायाला हात लावला. मी कोणाच्याही पायाला हात नाही लावत, पण मी त्यांच्या पायाला हात लावून आणि सांगितलं आय एम सो सॉरी सर. मला म्हणजे ना आय कांट डायजेस्ट द फॅक्ट की म्हणजे तुम्ही एवढं केलं माझ्यासाठी. डोंट वरी बेटा, आय वॉन्ट गोवा ऑन द सर्टिफिकेट. पण ते नव्हते. जोपर्यंत सर्टिफिकेट आला वगैरे ते गेले. आणि म्हणजे ते सगळं विचित्रच होतं, पण गोवा आहे त्या सर्टिफिकेटवर लिहिलेलं. असं आहे. तर असे किस्से आयुष्यातले. नाही म्हणजे तेवढा वेळ लागणार होता ते सगळं करायला, हे नंतर कळलं. आणि आम्हाला तसं वाटलं की हा चलना है यार, म्हणजे क्या करना है, मडपाय बनाना है ना, रेसिपी लागते, इन्ग्रेडियंट्स लागतात फार फार, तर करू आपण. पण हे सगळं कसं ते जमून येतं ना, ते आपण त्याचा विचार नाही करत. आणि हे होत असताना पण प्रिसिल्ला नावाची एक मुलगी होती,
आणि आम्ही टीम्स बनवलेले गोव्यात पण. मी 2-3 कॉलेजेसमध्ये गेलो, मी 25-30 हॉटेल्समध्ये गेलो आणि तिथे जाऊन मी सगळ्या एक्झिक्युटिव्ह शेफ्सना रिक्वेस्ट केली की तुम्ही प्लीज याल का माझ्यासाठी सपोर्ट हे म्हणून. सगळे आले, एक्झिक्युटिव्ह शेफ्स आले, पेस्ट्री शेफ्स आले, त्यांचे सुपरवायझर्स आले. त्याच्यानंतर गोव्याच्या 2-3 कॉलेजेसमध्ये जाऊन मी प्रिन्सिपलना भेटलो आणि त्यांना मी सांगितलं की असं असं आहे, मी सगळ्यांना सर्टिफिकेट देणार, तुम्ही प्लीज मुलांना पाठवाल का. सगळे आले. सो 80 स्टुडंट्स आणि 45 ऍब्सल्यूट टॉप शेफ्स ऑफ गोवा, हे सगळे फक्त आणि फक्त वरुण इनामदारला सपोर्ट करण्यासाठी आले. आणि त्यांना काही गरज नव्हती सुलेखा, म्हणजे त्यांनी असं पण जर सांगितलं असतं ॲज अ युनियन, शेफ्स युनियन, की नो सॉरी वी विल नॉट डू इट, कोणी आलं नसतं. पण सगळे आले. पण कसं असतं ना, सगळं चांगलं होत असताना काही असतात किडेखोर वगैरे. 9 वाजता ही मुलगी आली माझ्याकडे आणि अशी ती माझ्याकडे बघून तिने असं केलं की मला वाटलं काय झालं असेल. आय सेड कम व्हॉट हॅपेंड. सो शी सेड शेफ 300 किलोज इज मिसिंग. व्हॉट म्हणजे 300 किलोज इज मिसिंग म्हणजे इन्ग्रेडियंट्स मधनं जे मी सगळं वजन हे ते मिक्सिंग करून ठेवलेलं मोठमोठ्या टोपांमध्ये, त्याच्यातलं 300 किलो मिसिंग आहे. आय सेड 1 मिनिट, कोणाकोणाला सांगितलंयस तू हे. नोबडी सर. तसं कोणाला सांगू नकोस, मी करतो काहीतरी. मी माझ्या बायकोच्या बाजूला गेलो आणि त्याला सांगितलं एक रिॲक्ट करू नकोस, पण असं असं झालंय, तू आता कसं रिॲक्ट केलं. तिने तरी तसं 300 किलो खूप झालं रे. 300 किलो म्हणजे 10-15 किलो. अरे एक पिशवी नाहीये किंवा एक कलर नाहीये किंवा एक ब्रश नाहीये, तर आपण इथे तिथे फोनी करून आपण जुळून आणतोय सगळं. माझा फोटोग्राफर तेव्हा पण होता, आता पण तोच आहे, त्याचं नाव आहे पियुष सिंग. तिने सांगितलं की आपण पियुषला सांगूया. असं ठीक आहे. मी सांगितलं पियुष इथं राहा, आणि शिटी मारली की पियुष येतो. पियुषला ती सवय. पियुष रिॲक्ट नहीं करना, 300 किलो गायब हो गया है, कोई तो अपना गेम किया है. आपली बॉम्बेची भाषा में कोई तो अपना गेम किया है. क्या बात कर रहे शेफ, शेफ क्या बात कर रहे तू, एकदम असा बोला, तेरे को बोला रिॲक्ट मत कर, क्या कर रहा है तू. आम्ही तिघे अख्खा तो स्टेडियम आम्ही बघायला सुटलो की बघूया, हा दरवाजा उघडून तो दरवाजा उघडून, ह्या झाडा मागे त्या गाडी मागे वगैरे वगैरे. अक्षरशः सुलेखा कुठेतरी एका कोपऱ्यात एक अनयुज्ड टॉयलेट मध्ये ते असं पालथून ठेवलेलं. आता मी ते आणलं पण असतं की कोण बघते, चल ना आपल्याला आपल्या अवॉर्डशी मतलब, कोण बघतंय काय बघू आपण काय ते. मी काय केलं माहितीये, रात्री 9 वाजता गोव्यात, रात्री 9 वाजता चॉकलेट ब्रँडला फोन केला मी, बटरवाल्याला फोन केला, काजूवाल्याला फोन केला, टुटी फ्रुटीवाल्याला फोन केला आणि त्यांना सांगितलं मी तुमच्यासाठी परत भांडी घासायला तयार आहे, पण प्लीज तुम्ही या, प्लीज मला सामान द्या तुम्ही. सगळे आले. एका म्हणजे पाऊण तासात 1 तासात ना मला दिसतं टेम्पो, कोणतरी बाईकवर 2 माणसं काजू घेऊन, कोण बटर घेऊन, कोण हे ते वगैरे. आणि ब्युटिफुल माणसं असतात चांगली. मला हेच म्हणायचंय. पण जे नुकसान झालं ते झालं, काय करणार ना, त्याचं तू काहीच नाही करू शकत. मग दुसऱ्या दिवशी तू ब्रीफिंग मध्ये काय लोक सॉरी म्हणतील किंवा जे काय म्हणतील, पण दॅट इज ते कळलं कोणी केलं काही नाही कळलं, नाहीच कळलं. आणि बरं आहे, अशी माणसं नकोच आयुष्यात, आणि ते न कळलेलंच बरं कधी कधी असं वाटतं. असं कारण काय माहितीये, अशा वेळी सपोज मला समजलं असतं की तू केलं, सपोज काहीतरी मी रिॲक्ट झालो असतो ना, शब्द सुटले असते, भान सुटला असता, मारथाड झाली असती, गाली गलो जे काय असेल झालं असतं ना. टेम्परामेंट बिघडलं म्हणजे तुझे पुढचे जे 3-4 तास आहेत ते खराब झाले असते. हे अनाउन्समेंट आलं रात्री 2 वाजता आणि त्याने अक्षरशः मला फोकलिफ्टवर उचललं असं आणि सांगितलं नाव ऑफिशियली द वर्ल्ड रेकॉर्ड, द गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड फॉर द लार्जेस्ट मड पाय is 3,000 pounds and the owner is Chef Varun Inamdar from Mumbai. And we are proud to say that the event has happened in Goa, in India. आणि हेच ते अशा सर्टिफिकेटवर लिहून आल्यानंतर असं आहे. पण अशी माणसं पण असतात आयुष्यात, पण चांगली माणसं पण असतात. अर्थात ती माणसं जर उभी राहिली नसती तेव्हा तर काय केलं असतं मी, बरोबर ना. असं आहे ते. आणि हे त्या मुलीच्या ना डोळ्यात मला नंतर दिसलं, कारण जेव्हा ते येत होते सगळे बाईकवर तेव्हा ती अशी होती, ती जी एक्साइटमेंट असते ना लोकांची आपल्यासाठी, ती खरंच खूप कधी कधी ना गरजेची असते. तेच आशीर्वाद असतात. खरंच खरंच खरंच. बापरे, असे पण किस्से झालेत आयुष्यात. माझ्या पायाखालची जमीन सरकली असते. असं पण असे खूप किस्से झालेत रे. म्हणजे लोकांनी फोन वगैरे करून पण सांगितलंय की तुम्ही कशाला याच्याबरोबर कामं करताय, आम्ही फुकट करू ना,
आम्हाला द्या तुम्ही 6 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट. आणि मोठी मोठी नावं इंडस्ट्री मधली, म्हणजे जे आमचे कॉम्पिटिटर्स म्हणून आज आहेत इंडस्ट्रीमध्ये, त्यांनी फोन केलेत ना. आणि लकीली कसं आहे, ब्रँड्स मध्ये आपली ओळख असते, मग ते फोन करत असून ना, बाय तेरा गेम कर रहे हो, जरा संभाल करे तू, म्हणून आपल्याला ते समजतं तरी. पण तू काय रिॲक्ट करशील अशा वेळी की ठीक आहे ना, करू दे ना, काय करतात काय करणार आपण. असं आहे. ऑफिसमध्ये मुलं ठेवली आहेत की रिक्रुटमेंट ड्राईव्ह चालू आहे, अप्लाय करो. मग ते येतात की सर बिग फॅन ऑफ युअर, सर वुड लव्ह टू वर्क विथ यू, सर प्लीज संधी द्या ना, तुमच्यावर काम करायची वगैरे, अशी पण मुलं येतात. आणि नंतर समजतं की हे मोल्स आहेत, म्हणजे कोणीतरी आपल्या ऑफिसमध्ये प्लांट केले का, कारण आपल्याकडे डेटा असतो ना. इंटरनेट डेटा इज द किंग ना आजच्या तारखेत. म्हणजे तुला पण माहिती आहे, तू आता अनेक एपिसोड्स केलेत, अनेक तू शोज करतेस. डिजिटल मीडियम म्हणजे डेटा, तुझ्या हातात डेटा म्हणजे यू आर द क्वीन, असं आहे ते. आणि आता विचार कर ना, आता एवढे 23 वर्ष मी काम करतो इंडस्ट्रीमध्ये, त्याच्यातले 12 वर्ष मीडियामध्ये, 12 वर्षांमध्ये किती डेटा गोळा केला असेल ना. बघ, मी तरी पहिला आलो इंटरनेटवर. माझे जे कंटेम्पररीज होते ते टेलिव्हिजनवर तेव्हा बिझी होते. तेव्हा मी विचार केला की टेलिव्हिजनवर, अच्छा, माझा एक इन्सल्ट पण झालेला होता तेव्हा एका टेलिव्हिजन एका चॅनलच्या ऑफिसमध्ये. तर तेव्हा मी खूप असं मनावर घेतलेलं की नाही करणे का, तेरे साथ काम ही नाही करणे का, अभी तो तू आ मेरे पास. आणि मला त्यांनी बाहेर काढलं अक्षरशः, म्हणजे हकलवून लावलं त्या ऑफिसमधनं. आणि अनेक वर्षांनंतर आता ते दर महिन्याला ऑफिसमध्ये येतात माझ्या की सर प्लीज सर, सर भूल जाओ ना सर, हम तो तभी थे भी नहीं ऑफिस में. पण ते डोक्यात असतं ना की नाहीच करायचं रे तुमच्यावर, नका ना प्लीज. कारण ते ना खूप असं रुतलंय कुठेतरी आतमध्ये की नाही रे, मी येणार सेटवर पण ना, आय विल नॉट बी एबल टू डिलिव्हर 100%. आणि अर्ध्या मनाने काम नाही होत, असं आहे. मग त्या इन्सिडेंटकडे मी परत येतो. मग त्या मुलाला एका मी अवॉर्ड फंक्शन मध्ये घेऊन गेलो. तर कॉकटेल टेबल्स असतात, मी उभा राहून मी बघत होतो अवॉर्ड फंक्शन चालू आहे वगैरे. तर हा मुलगा फुल असा पिऊन वगैरे आला. आणि मी क्लिअरली सांगतो, माझ्याबरोबर आलात नाही पिऊ नका तुम्ही, कारण इंडस्ट्री कलिग्स असतात वगैरे, तुम्ही असं फालतूगिरी करू नका तिथे. तर हा फुल पिऊन आला. तर मी माझ्या तेव्हाच्या पार्टनरला फोन करून सांगितलं, ऐक, हा प्यायलेला आहे, ह्याला मी आता गाडीत बसवतोय, ह्याला पाठवतोय. हो पाठव 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 त्याला वगैरे. हे सगळं म्हणजे चालू असताना तुम्हाला बोलतोय, सर कॅन आय टेल यू समथिंग, सर आय लव्ह यू. हाऊ स्वीट ऑफ यू. आणि आपण तसेच रिॲक्ट करतो, कोण आय लव्ह यू म्हणाला, आय सेड हाऊ स्वीट ऑफ यू. आणि तो रडायला लागला आणि मला म्हणतो की सर आय एम व्हेरी सॉरी. हा, मग त्याने कन्फेस केलं. तर मी सांगितलं, मग तू कितपत डेटा चोरलाय आतापर्यंत. सर ही पेनड्राईव्ह माझ्या हातात आहे. आई सर मला फक्त एवढं सांग, तुला ज्या माणसाने पाठवलंय तो या इव्हेंट मध्ये आहे का. हो सर आहे. बोला एक काम कर, पेनड्राईव्ह घे आणि त्याला देऊन टाक. कुठेतरी ऑनेस्टी दाखवणार आहे. मी माझी माणसं पण परत जमवणार, मी माझे ब्रँड्स पण परत जमवणार. तू त्याच्याकडनं पैसे घेतलेत ना माझे, तर ठीक आहे, तू माती केली ठीक आहे. एका कुठेतरी ऑनेस्टी दाखव ना तुझी, आणि मला पण कळू दे ना. मला तू आता काय चढवतोयस, काय सांगतो मला काय माहिती. दे त्याला पेनड्राईव्ह आणि सांग बिंदास, बघतो ना मी पण इथनं. हा गेला त्या माणसाकडे, त्याला पेनड्राईव्ह दिली, त्याने असं केलं की टायगर बिगर काहीतरी तो त्याला म्हणाला. तर मला पण ते क्लिअरली कळलं ना, अच्छा बेटा ये हो रहा है तुम्हारा गेम, तुम्हारे पीछे, असं आहे ते. तर अशी पण माणसं आहेत. पण काय वाटतं अशा वेळेला, काय करणार तू? काहीच नाही करू शकत ना. व्हॉट विल यू डू सुलेखा, व्हॉट विल यू डू? काहीच नाही ना तुझ्या हातात. हरून जायला होत नाही नाही नाही. कारण बघ, एक ना, आय थिंक मीडियामध्ये किंवा अदरवाईज ऑल्सो आपले मित्र नसतात. एव्हरीबडी इज ट्राईंग टू कम्पीट इन सम वे ऑर अनदर, विच आय थिंक इज रिडिक्युलस. कारण सगळ्यांसाठी काम आहेत इंडस्ट्रीमध्ये. आज तू नाही म्हणालीस ना, तुझ्या आजूबाजूला 100 निम्म्या काय, मी तर म्हणतो फुकट काम करायला पण तयार आहेत लोक. समजलं? ते तुझ्या तोडीची नसतील किंवा तुझ्या त्या रँकिंगची नसतील किंवा तुझ्यासारखं त्यांना जमत नसेल, पण ते काढून घेणार ना, काहीतरी काढून घेणार ना. ते त्याची सोन्याची माती नाही काढणार ना. त्यांना काही आर्टिस्ट फुकट मिळतोय रे. समजलं? आणि त्या माणसाने करू दे ना माती. बघतंय कोण, क्वालिटी कुठे आज. आज म्हणजे आपण तरी विचार करतो की नाही रे, मैं ये नहीं करेगी, मैं. आता लोक थांबलीत की भाई चल ना, क्या करे बोल. मग रील्स करतात, मग फालतूगिरी करतात इंटरनेटवर, आणि ते जास्त चालणार. तू हे जी मेहनत करतेस किंवा मी जी मेहनत घेतोय आता, त्याचा खरंच मला कधी कधी ना खूप वाईट वाटतं. एक्झॅक्टली ती रीच नाहीच मिळणार तुला. म्हणजे तुझे, फॉर एक्झाम्पल आय एम जस्ट सेइंग, तुझे सपोज 10 मिलियन व्ह्यूज होतील,
कोण फालतुगिरी करत असेल ना ह्या रेस्टॉरंटच्या बाहेर ते व्हायरल जाणार. ते संध्याकाळपर्यंत 9 वाजता कुठल्या तरी टेलिव्हिजन न्यूज चॅनलवर पण दाखवलं जाणार की देखो देखो ये दादर में ये चल रहा है, देखो बँड्रा में ये चल रहा है वगैरे वगैरे. ह्याच्याबद्दल कोण नाही बोलणार की देखो सुलेखा कितना मेहनत कर रही है वरून. तू 9 वाजता कधी कुठल्या प्राईम टाइम न्यूज चॅनलवर गेलीस काही बोलायला? पण फालतू लोक तुला दिसतील तिथे फालतूगिरी करत. असं येते. सो इट इज अ व्हेरी डिफरंट वर्ल्ड. इंटरनेटचे आपले स्वतःचे चॅलेंजेस आहेत. पण मग कसं कोप करतोस या सगळ्याबरोबर? इट इज नॉट इन युअर हँड. तू चांगलं काम कर. सगळ्या कॉन्टेंट, अनफॉर्च्युनेटली फूड इज ऑल्सो बिकम कॉन्टेंट, अनफॉर्च्युनेटली ऍक्टिंग इज बिकम अ कॉन्टेंट. गेटिंग इट? कॉन्टेंट म्हणजे फक्त एक प्रोडक्ट आहे आता. त्यांना फक्त ते 24 तास काहीतरी न्यूज चॅनलवर चालवायचंय. कुठल्या तरी इंटरनेटच्या एका इंस्टाग्राम पेजवर काहीतरी सतत त्यांना एव्हरी थर्सडे, एव्हरी फ्रायडे, एव्हरी संडे काहीतरी टाकायचंय. मग ते काही नॉनसेन्स असू दे. आणि त्यांचं पण कसं माहितीये, जे मेन चॅनल वाले आहेत ना त्यांचं पण खूप क्लिअर मत आहे. इफ यू वॉन्ट टू सक्सीड ऑन आवर पोर्टल्स यू हॅव टू लिव्ह, ब्रीद, स्लीप ऑन द चॅनल. बरोबर. जे आपल्याला नाही जमणार. बरोबर आहे. गेटिंग इट? आता ठीक आहे, आपले व्हिडिओज व्हायरल जातात, कॉन्टेंट आहे चांगला, आपण जे काय करतो ते छान करतो आणि खूप क्लीन मनाने आपण करतो म्हणून ते व्हायरल होत असेल किंवा लोक बघत असतील. पण त्याच्या मागची मेहनत कोण बघतंय आणि कोणाला ते बघायचंय? कोणाला वेळ आहे त्याच्यासाठी? कोणालाच नाहीये. आणि तुझी मेहनत तू बघ ना. मला काय करायचंय? तुला कोण सांगते मेहनत करायला? मला कोणी सांगितलंय मेहनत करायला? पण आपण आपलं करतोय ना. असं येते. आता राणू मोंडल व्हायरल गेली, मग तो काचा बदाम, मग तो डॉली चायवाला, बिल गेट्स येतो तर चायवाल्याला भेटतो. बरोबर आहे ना? असं येते. खूप विचित्र आहे पण तीच सत्य परिस्थिती. आणि ती परिस्थिती खराब होत जाणार आहे. कारण आपण, मला वाटतं, वी आर द लास्ट ऑफ द जनरेशन दॅट इज एटलीस्ट थिंकिंग व्हॉट इज हॅपनिंग. बरोबर. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज द रियालिटी. आपल्यासाठी ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स होता. आता दॅट इज द ओनली इंटेलिजन्स लेफ्ट. आता त्याचं आर्टिफिशियल काही राहिलं नाहीये. आता तू कोणाला पटकन काय विचारलं की बाबा सुन ब्ला 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 ब्ला, पटकन चॅट जीपीटी ठेव अख्खा तुला एसे देणार. आणि चांगल्या चांगल्या घरची मुलं, शिकलेली मुलं आपल्याला चॅट जीपीटीचे प्रेझेंटेशन देतात की सर मैं 3 रात लिख रहा हूं बैठ के. त्याला कानफडत मार. 3 मिनिटात तुला रिप्लाय येतो. तू कसला 3 रात बैठ के तू क्या किया तूने? असं आहे. आणि कळतं आपल्याला, भाषेवरनं कळतं, हायफन्स वरनं कळतं. कारण एक चॅट जीपीटीची किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सची भाषा वेगळी आहे. त्यांचं इंग्लिश जरा जास्त पॉलिश्ड आहे, मराठी पॉलिश्ड आहे, हिंदी पॉलिश्ड आहे. ती अशी कलोकियल भाषा नाहीये जी आपण रोज बोलतो. असं आहे ते. तो सोडून द्यायचा. मस्त काम करते राहू. म्हणजे बोलतो माणसं खूप चांगली लाभली. खूप खूप खूप. म्हणजे आत्ताही लताबाईंच्या जेव्हा आपण त्या फ्युनरल मध्ये होतो ना तेव्हा त्यांच्या पायाचे ते शेवंतीचं फूल होतं. मी ते उषाताईंना विचारलं, मला मी प्लीज घेऊ शकतो का? त्यांनी असं केलं. मी ते घेतलं आणि माझ्या पुस्तकात ठेवलं. त्याच लारूज मध्ये ज्याच्यासाठी सगळी ती सुरुवात अट्टहास. असं येते. आणि त्याच्यातलं एक फुल मी दिलं भावना बलसावरला, म्हणजे शुभा खोटेंची लेख. कारण ती म्हणजे खतरनाक फॅन आहे. म्हणजे मेरे पास कुछ तो है जो तेरे को पसंद आहे. असं आहे. मी असं ऐकलंय की तू वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये रॉयल फॅमिलीज मध्ये सुद्धा काम केलंयस. त्याचे काही किस्से आहेत का? चांगले पण आहेत, वाईट पण आहेत आणि असे मजेशीर पण आहेत. एक किस्सा तुला सांगतो. मी कुवेतला होतो तिथल्या राणी बरोबर. आणि मे मध्ये मला वाटतं बायकोला यायचं होतं परत तिच्या भावाच्या लग्नासाठी. तर मी सांगितलं यू गो, आपण व्हिडिओ कॉल वगैरे करू, टाइमपास. तर ती आली इथे 5-7 दिवसांसाठी आणि आता ती परत येणार. तर आम्ही सगळे तयारीत की चला आता तिला भेटायला जाऊ एअरपोर्टला वगैरे वगैरे वगैरे. आणि पोचलो मी आणि ती आता दिसते, लँड झाली आहे, बॅगेजवर आहे, बेल्टवर आहे. आता बॅग घेऊन ती येते आणि इथनं आता ती दिसत नाही. अच्छा. कुठे गेली असेल? मला वाटलं रेस्टरूम मध्ये असेल किंवा फ्रेश होऊन ती येईल आता वगैरे. अरे 15 मिनिटं 20 मिनिटं फोन करतोय, फोन उचलत नाहीये, व्हॉट्सअप करतोय, रिप्लाय नाहीये. मग घाबरायला होतं ना, कारण एक तर आपलं ते देश नाहीये वगैरे, आपली भाषा नाहीये मूळ म्हणजे. तर मी विचारलं कोणाला, तर त्यांनी अरेबिक मध्येच उत्तर दिलं. तर आपल्याला काय ते कळत नाही ना. तर मी सकाळी 8 वाजता मी तिथल्या राणीला फोन लावला. सांगितलं शेखा, आय एम व्हेरी सॉरी, मी तुला सकाळी 8 वाजता फोन करतोय पण असं 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 झालंय आणि ती मला दिसत नाही कुठेही आणि खूप घाबरायला होतंय रे.
तर तिने पटकन सांगितलं की गिव्ह द फोन टू एनी सिक्युरिटी पर्सन. तर मी फोन दिला की शेखा वॉन्ट्स टू स्पीक विथ यू. शुनुहाता म्हणजे काय फालतूगिरी, सर काय शेखा बी काय थोबाड बघ तुझा. तर मी सांगितलं खरंच शेखा आहे रे, बोल ना. आणि घाबरायला होतं ना तेव्हा की बोल ना यार. तर मी सांगितलं हा काय ऐकत नाहीये. तर त्याने सांगितलं स्पीकरवर टाक. आणि तेवढं आपल्याला तेवढं पण कळत नाही तेव्हा. तर मी स्पीकर टाकला आणि तिने काहीतरी अरेबिक मध्ये हा एकदम येस मॅम सॉरी मॅम हे ते वगैरे वगैरे. मग तिने सगळं ते विचारपूस वगैरे केली आणि तिला असं सांगण्यात आलं की तिचा बहुतेक विजा एक्सपायर झाला असावा, मला माहिती नाही असं हा सांगतोय. मी करते काहीतरी, थांब तू तिथेच थांब, मी येते असं काहीतरी ती म्हणाली. ती आली अर्ध्या पाऊण तासात. तर मी बोललो शेखा आय एम सो सॉरी, इट्स सो डिस्टर्बिंग, वेर इज शी, हे ते वगैरे. मग तिने सगळं विचारलं वगैरे वगैरे वगैरे. आणि नंतर समजलं की विजा ऍक्च्युली तिचा सिंगल एंट्री होता आणि तो अरेबिक मध्ये लिहिला होता. आता इथे मुंबई एअरपोर्टवर कोणी तर बघितलं नाही, त्यांना भाषा कळली नसेल किंवा त्यांनी फक्त स्टॅम्प मारून पाठवून दिलं असेल. आणि तिथे ती पकडली गेली अक्षरशः, म्हणजे अरायव्हल विदाऊट विजा म्हणतो ना तसं. तो तर मोठा गुन्हा आहे ना, तुम्ही एका कंट्रीमध्ये तुम्ही लँड झालात. तर तिने सांगितलं वरून अनफॉर्च्युनेटली इट्स अ फ्रायडे, द एंटायर मेकॅनिक्स ऑफ द स्टेट इज शट. आपण एक काम करूया, तिला दुबईला पाठवूया, तिला तिथल्या पॅलेसमध्ये आपण ठेवूया रात्रभर वगैरे, उद्या सकाळी माझी गॅरंटी ती परत येईल. तर आय सेड नको, इथेच काहीतरी कर ना तू प्लीज. आणि काय कळतंय ना तेव्हा आपल्याला. तर तिने सांगितलं बघ आता एकच ऑप्शन आहे, शील हॅव टू गो टू द जेल. आय सेड व्हॉट. तर शी सेड एअरपोर्ट मध्येच देर इज अ जेल हॉटेल. हा पण एक कॉन्सेप्ट आहे, म्हणजे ज्यांचे विजाज बरोबर नसतात किंवा लॅप झालेले असतात किंवा व्हॉट एव्हर एरर्स एंट्री पॉइंटला, तर त्यांना त्या हॉटेलमध्ये ठेवतात, बट ऍक्च्युली इट इज अंडर सर्वेलन्स असं असतं ते. बापरे काय आहे. मग मी अच्छा मग रूम कुठली आहे, मग खिडकीतनं हात दाखव, मग फडकं बाहेर असं असं कर. कारण आपल्याला सांगण्यात नाही येत की फलाना फलाना रूम मध्ये, बिकॉज इट्स आयडली नॉट टू बी टोल्ड. पण फोन असतो लकीली. आणि तिथे कोणतरी एक पाकिस्तानी मुलगा आला हाऊसकीपर म्हणून रूम क्लिअर करायला. तर हिने त्याच्याबरोबर मैत्री केली की माझा नवरा खाली आहे, तू प्लीज त्याला माझं सामान देशील का. आणि त्याने मला वाटतं काहीतरी बनवून आणलं. मी जवळा भाकरी बनवून गेलेलो की आता ही खाणार वगैरे. तर मी जवळा भाकरीवरती आणि माझी कसकली तिच्यावर, वाय यू टॉकिंग टू पीपल, अक्कल नाही का तुला, तुला काय पिकनिक वाटते का, म्हणजे सटकलेली माझी सॉलिड. पण एवढंच होतं की ती दिसत होती आणि ते जरा हे होतं. अख्खी रात्र मी तिथे बसून आम्ही असे बोलत होतो, मी झाडाचे असं 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 करत असा झालेलो. पण इमॅजिन कर, रॉयल शेफ, म्हणजे माझ्याकडे त्यांचं नॅशनल कार्ड हे ते सगळं असून, त्या क्वीनचा नंबर फोन मध्ये असून सुद्धा, म्हणजे ऍब्सल्यूट हँडिकॅप झालेलो मी तेव्हा. आणि तिने पण मला सांगितलं वरुण इट्स जुम्मा टुडे, विल नॉट बी एबल टू डू एनिथिंग. आणि ही कोण म्हणते, जिचा बाप राजा आहे, जिचा नवरा डिफेन्स हेड आहे, जिचा भाऊ फलाना ढिकाना, सगळे म्हणजे कुवेतचा टॉप ब्रास आहे. म्हणजे डिनर टेबलला बसतात तर असं वाटतं की म्हणजे पार्लमेंट वाले सगळे बसले, म्हणजे नेव्हल हेड, आर्मी हेड, मिलिटरी हे ते असे. आणि काही नाही करू शकले ते. मग सकाळी 9 वाजता ऑफिस उघडल्यावर तिने स्पेशल तो फरमान काढला टू बी रिलीज्ड इमिजिएटली. आणि मग ती बाहेर आली, ती एवढी रडलीये ना ती मुलगी, बापरे 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 बापरे. आणि त्याच्यानंतर तिला असं झालं की मी एकटी ट्रॅव्हलच करणार नाही, मला तू पाहिजे बरोबर. आणि ते पण तिचं पहिलं ट्रॅव्हल होतं. तेव्हा पण तिने खूप हिंमत करून की नो नो आय विल ट्रॅव्हल, डोंट वरी डोंट वरी. ते असं गळ्यात पडलं ते असं आहे ते. सो हा रॉयल्टीचा किस्सा. चांगला किस्सा असा की बॉटमलेस असतं त्यांचं सगळं, म्हणजे त्यांचे जे रिक्वेस्ट असतात किंवा त्यांचे जे डिमांड्स असतात ऍब्सोल्यूट बॉटमलेस. म्हणजे अक्षरशः इंस्टाग्राम वगैरे तेव्हा खूप असं नुकतंच आलेलं. तर मला त्यांनी विचारलं की आर यू ऑन इंस्टाग्राम. I said, I don't know what that is. Oh, you don't know what Instagram is? That's going to be the next big thing in the picture world, in the content world. Give me your phone. मग त्यांनी फोन घेतला, पासवर्ड हे ते वगैरे. सो पहिला जो फोटो आहे माझ्या इंस्टाग्रामवर कधीचा मला तेही लक्षात नाहीये, तो त्यांनी काढलेला, त्यांनी पोस्ट केलेला. आणि त्याला काहीतरी 10-15 लाईक्स असतील बहुतेक, किंवा ते 3-4 असतील, माहिती नाही. पण असा तो किस्सा. मग त्यांनी तेव्हा इंस्टाग्राम नवीन नवीन होतं ना, आपण पण बघत बसायचो, अरे काय रे सॉलिड आहे सॉलिड आहे. तर असे काहीतरी फ्रुट्स आले एक्झॉटिक. तर त्याच्यातलं एक फ्रूट होता गोल्डन रास्पबेरी आणि पाईन बेरी. पाईन बेरी म्हणजे दिसायला ती व्हाईट स्ट्रॉबेरी सारखी दिसते, पण
खाऊन असं ते पायनॅपल सारखे नोट्स असतात त्याला, खूप वेगळं. मग त्यांनी मला विचारलं व्हॉट इज दॅट. सो आय सेड सर दिस इज अ गोल्डन रास्पबेरी अँड दिस इज अ पाईन बेरी. हो, आय वॉन्ट दिस फॉर ब्रेकफास्ट टुमॉरो. तर मी बोललो ब्रेकफास्ट हे थायलंडमध्ये वगैरे मिळणार. नो प्रॉब्लेम, टेक अ फ्लाईट अँड गो. सुलेखा, मी एका रिकाम्या फ्लाईटमध्ये फक्त पायलट, को पायलट, फार फार तर 3-4 एअर होस्टेसेस असतील, रिकाम्या फ्लाईट मधनं कुवेत टू थायलंड अँड रिटर्न. काय घेऊन? तर पाईन बेरीज, गोल्डन बेरीज, आणि मग तिथे आपल्याला जरा हात पण सुटतो ना, आपल्याकडचं लेबिल येते, वोबिल येते. आठवडाभर ह्या माणसाने खा 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 खाल्लंय ते. असे पण किस्से. त्यांच्या बाप्पाचं आहे रे ते. भेजो इसको. बॉटमलेस पैसा, बॉटमलेस डिमांड्स त्यांचे, आणि ते तुम्ही करायलाच पाहिजे. सो ती एक टांगती तलवार पण असते, कारण त्यांना नाही हा शब्द त्यांनी कधी ऐकलाच नाही, आणि त्यांना बहुतेक ऐकायचा पण नाही. ब्रँड्स कॉन्सेप्ट पण जे असतात ना त्यांचे, ते असेच असतात. शेफ, यू लाईक दॅट प्लेस? ब्युटिफुल, लेट्स ओपन अ रेस्टॉरंट. ओके, काय बजेट असेल? व्हॉट बजेट? डू इट. डू इट म्हणजे काय? आणि ही जी तलवार असते ना ती मग इतर ठिकाणी यू कांट वर्क ऑन दोज सेम प्रिन्सिपल्स, कारण नंतर तुला बजेट लागतं की चल आपल्या हातात एवढे पैसे आहेत, ह्याच्यात आपल्याला हे पण करायचं, इंटिरियर करायचंय, मग हे ते वगैरे. तिथे तसं काही नाहीये, आणि त्यांना प्रॉफिट मार्जिन्स वगैरे त्यांना नाही, त्यांना फरकच नाही पडत. तू उघड, आपण ग्रँड एंट्री करू, ग्रँड वेलकम करू, हे करू, ते करू, ह्याला बोलू, प्राईम मिनिस्टरला बोलू, प्रेसिडेंटला बोलू, क्वीन राणी ऑफ जॉर्डनला बोलू, मग त्या अबुधाबीवाल्याला बोलू, असं आहे त्यांचं. फुल ढॅम ढॅम ढूम ढूम करणार आठवडाभर, मग ते रेस्टॉरंट चालू दे बंद होऊ दे. 8व्या दिवशी त्यांना फरक नाही पडत. मग तुझ्यावर येते, मग आपल्याला वाटतं नाही रे आपणच चालूया रे, कसं आहे ते, कसं ते, असं आहे ते. पण त्यांना काय, ते तोपर्यंत मला वाटतं परफ्यूम बनवण्याच्या मागे, किंवा इथे फ्लारिस्टच्या मागे, किंवा केकच्या मागे, असे ते फिकल माइंडेड असतात. आणि पैसा आहे ना अमाप, काय करणार ते. घरी कोण कोण असतं? घरी मी आणि बायको, तेजश्री आणि मी, दोघेच असतो आम्ही. सुखी, ज्याला जे करायचं ते आम्ही करतो, आणि एक्सपेक्टेशन्स आम्ही झिरोच ठेवलेत. म्हणजे तू बिझी आहेस तर तू बिझी आहेस, मी बिझी आहे तर मी बिझी आहे. मग उगाच विनाकारण येऊन तू काय करतोयस, मग कुठे जातोयस, मग काय, हे ते आम्ही हे भानगडी, हे प्रश्नोत्तर याच्यात पडतच नाही. असं आहे, व्हेरी सिम्पल लाईफ, मस्त राहू. किती वर्ष झाली लग्नाला? 15. 16 होतील आता या नोव्हेंबरला. सो तेजूसाठी एक गिफ्ट हॅम्पर. अरे वा, लाव लाव, जल्दी लाव. देशपांडेंचं ओके, टेस्ट फॉर लाईफ. वा, छान. हे असं सगळं तिला उघडायला वगैरे खूप आवडतं. हो, मी नको उघडू. नाही, कशाला उघड, नाही उघड, मला पण बघायचं. परत आपण बंद करू त्याला. ओके, सो यांची पिठं खूप फेमस आहेत, आणि तुझ्यासाठी काय काय पाठवलंय बघ. बेसन लाडू मिक्स, उपमा मिक्स, हे मस्त आहे हा उपमा मिक्स, मेथी पराठा मिक्स, ज्वारी आटा आहे मस्त, आणि हा जो देशपांडेंचा आटा आहे ना तो खूप फेमस आहे. आणि याची खासियत अशी आहे की 2 दिवस पोळी मऊच्या मऊ राहते. वाह, क्या बात आहे. तू हम पाच पाहिलंय का? हम पाच, त्याच्यात स्वीटी होती ना, स्वीटी बेल मारली की पळत, ती तशी. हॅम्पर आला की ती म्हणजे अशी दाराकडे अशी पळत सुटते की काय असेल त्या हॅम्पर मध्ये. तिला ती एक एक्साइटमेंट असते. अच्छा, सॉरी, हा एकच मिनिट, हा घे ना, एकच मिनिट. तेजू काय करते? ती एअर होस्टेस होती. अच्छा. ती इंडिगो मध्ये काम करायची, आणि रिसेशन झालं तेव्हा तिने ब्रेक घेतला. ओके. आणि त्याच्यानंतर मी मीडियामध्ये काम सुरू केलं. तर कोणतरी घरचं लागतं ना आपल्याला, म्हणजे सोशल मीडियासाठी किंवा ब्रँड्स बरोबर बोलायला, कारण आपण नेहमीच अवेलेबल नसतो. आता शूट मध्ये असताना काही फोन्स मिस झाले तर ते सगळं ती हँडल करायला लागली. त्याच्यानंतर PR वर परत तिचं लक्ष, मार्केटिंग वर तिचं लक्ष, तर ते सगळं एक कोणतरी घरचं लागतं ना. सो शी वॉज दॅट. हे तिला दे. येस, थँक्यू. सॉरी, थँक्यू. ती स्वयंपाक करते? आधी नाही करायची, आता ती करते. आता छान करते. आणि काय आवडतं तिच्या हातचं तुला? फिश करी, ती सगळं चांगलं करते. म्हणजे चपात्या वगैरे पण छान करते. हो हो,
म्हणजे आम्हाला एक सवय होती चहा आणि चपाती, कारण आईने ती सवय लावलेली. कारण आम्ही 3 घरात, तर ओट्याच्या बाजूला आम्ही बसायचो चहा घेत, आणि आई पटापट गरमागरम चपात्या तूप लावून वगैरे. तर ती एक सवय होती. लग्न झाल्यानंतर मला वाटतं 2-3 वर्ष, कारण काम एवढ्या ते जोरात होतं की ब्रेकफास्ट हा कॉन्सेप्ट नव्हताच. आणि तेव्हा ओबरॉयला होतो मी, तर ट्रेनने येणं जाणं, सकाळी 5ला निघणं, मग रात्री परत 2-3ला येणं. आणि तेव्हा माझं काम असं होतं की VIP ना सगळं मॅनेज करणं. तर कोण कधी किती वाजता येतंय, आणि तेव्हा पेजर्स होते. सो माझ्याकडे एक पेजर होता की XYZ इन लॉबी, म्हणजे आपण तैनात धावून पडून. तर मग तिने तसं ते सगळं एकदा मीडियाची माझी ती एक लाईन सुरू झाली, त्याच्यानंतर तिने ते चालू केलं. असं आहे. आणि तुझ्या हातचं तिला काय आवडतं? सगळंच, एव्हरीथिंग. म्हणजे अक्षरशः गरम पाणी पण करून दिलं तर ती अशी मस्त पिते. ती फॅन आहे, ती पहिली फॅन आहे आयुष्यातली. आणि ती म्हणजे जबरा फॅन म्हणतो ना, म्हणजे ती भांडायला वगैरे पण तयार असते. पण ती खूप अशी खूप शांत स्वभावाची आहे. पण माझ्यावर किंवा तिच्या वडिलांबद्दल किंवा आईबद्दल काही आलं तर ती अशी टायग्रेस होऊन जाते, तशी आहे ती. सुरुवातीला जेव्हा तू म्हणालास 17 वर्षांचा होतास जेव्हा तू हे सगळं सुरू केलंस वगैरे, तर त्या काळात घरच्यांसाठी काही पदार्थ बनवलेस का? आणि घरच्यांना काय आवडायचं तुझ्या हात? मी जर सांगितलं ना, 8 वर्षांचा होतो तेव्हापासून काही ना काही आपण करत असायचो किचनमध्ये. आणि मार्बल केक आईचा असा एक एक्सपेरिमेंट होता की बटर नाही आहे ना घरात, ठीक आहे तूप घेऊया, तूप नाही आहे ना मलाई घेऊया, मलाई नाही आहे ना क्रीम घेऊया, काही करून ती रेसिपी बनवायची. म्हणजे आपण ज्याला आता जुगाड म्हणतो, तर तो जुगाड तिच्याकडनं शिकलो. कारण बटर नेहमीच काय घरात नसतं, तर तेव्हा आपण काय करायचं, मग केक खायचंच आपल्याला. सो असं, तर ते 8 वर्षांचा होतो तेव्हापासून मार्बल केक, मग टुटी फ्रुटी, मग क्रिसमस केक, हे ते बेकरी, ते मग संध्याकाळ होईस तो डाळ भात भाजी, म्हणजे फुल फ्लेजेड. असं नव्हतं की मला हे नाही येत ते नाही येत, आणि रात्री 2 वाजता मग भूक लागली तर चल भुर्जीपाव बनवूया, असं सगळं. म्हणजे फिल्टर कॉफी करूया, असं सगळं होतं. ते आधीपासूनच ती आवड तशीच होती, आणि ते मग डेव्हलप होतच गेलं. म्हणून मी नेहमी सांगतो लोकांना पण की आवड नसेल ना तर या क्षेत्रात येऊ नका. बरोबर. कारण तुम्ही टेलिव्हिजनवर बघता की अरे मेरे को ये करणे का वो करणे का ना, तर ते जग तसं नाहीये. आपण म्हणतो येस इट्स अ ग्लॅमरस इंडस्ट्री, इट्स अ ग्लॅमरस वर्ल्ड. आता तुझं पण ग्लॅमरस वर्ल्डच आहे ना, पण नाही मी ग्लॅमर अजून शोधते. तेच इतके वर्ष झाली. एक्झॅक्टली द सेम ना. आणि ग्लॅमरस नाहीये. आपण त्या स्क्रीनवर बघून बोलतो अरे मा कसम मेरे को ये करणे काय एक दिन, तर ते जग तसं नाहीये. आणि ते मीडियामध्ये काम केल्यानंतर जास्त समजायला लागतं की एकतर आहे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट, ते तर म्हणजे तो बाजारच वेगळा आहे. आणि कधीही कोणीही धमकतं. आणि कसं आहे माहितीये, आता वरण भात फॉर एक्झाम्पल, काही लोकांना ते साधं सोपं वाटणार, काही लोकांना वाटतं माय गॉड इट्स सो कॉम्प्लिकेटेड, फक्त लेंटिल्स अँड राईस, हाऊ कॅन इट टेस्ट सो वंडरफुल, फक्त मीठ, अजून काहीच नाही, खरंच ओनली टर्मरिक, ओनली ॲसोफेटिडा, हाऊ कॅन इट टेस्ट लाईक दॅट. हे आता तू कसं एक्सप्लेन करणार? सो फूड इज व्हेरी सब्जेक्टिव्ह. तुला तिखट लागलं, मला नाही लागलं, मला चालतंय ते, तुला ते तेलकट वाटतंय, मला ठीक आहे, ओके. तू कसं सगळ्यांना इम्प्रेस करशील? इट्स इम्पॉसिबल. नाही का, रेस्टॉरंटमध्ये आपण जेव्हा जातो आणि आपण नावं ठेवतो की काय इतना तेल था ये था, पण अरे एवढी वर्ष चाललंय ना ते रेस्टॉरंट, असं आहे. तर हे सगळं ना खूप लहानपणी समजायला लागलेलं, अँड विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आता ते असं वाटतं की हा ठीक आहे ना, नाही आहे ना, चल बाजू मेरा कुछ और खा, क्या खाना है बता, असं आहे. तर ना प्रश्न ती सुटत जातात वेन यू आर इंटरेस्टेड ॲज अ चाइल्ड. खरंय. हा एपिसोड टियानी बघायलाच हवा. टियानी आणि तिच्या सगळ्या बॅचमेट्सनी सुद्धा. वा, नाईस. आपण प्रत्येक जण आयुष्यात चुकतो. चूक कोणी केली नाही असं नसेलच, पण परत परत तीच चूक करायची नसते असं म्हणतात. त्या चुकांमधून आपण शिकायचं असतं. असं कधी तुझ्या आयुष्यात घडलंय का? आपण खरं तर नाही शिकत चुकांमधनं, आपण त्याच चुका परत करतो वेगवेगळ्या रीते. म्हणजे आपण म्हणतो ना फेसेस चेंज होतात त्या मिस्टेक्सचे, पण आपण नाही शिकत. आपल्याला एक व्यक्ती नाही आवडली,
तो अक्षरशः तुला मिठी मारून रडला, तू परत तीच चूक करणार. सो तसं आहे ते. विश्वास आपण ठेवतो, मैत्री आपण जपायला निघतो ना. आपल्याला वाटतं नाही रे सोड ना, अरे ती काय परिस्थिती असेल तेव्हाची वगैरे, जाऊ दे. मग तो माणूस परत तेच करणार आहे. आणि आपण तसं म्हणतो ना की वन्स फॅमिली मेंबर और फ्रेंड्स मधना जेव्हा तुम्हाला ते मन दुखावतात ना, तेव्हा तुम्ही त्यांना लांबच ठेवा. मग परत तुम्ही त्यांना ना जवळ घ्यायला जाऊ नका, कारण ते परत करणार. कारण ते शिकलेले नसतात, त्यांना कळतं हा चल नाही इसको सब चलता है, असं आहे ते. आपण नाही शिकत आणि प्रोफेशनली पण आपण नाही शिकत. आपण फक्त ना दाखवायला जातो की आपण अरे एक्सपिरियन्स आहे, ये एक्सपिरियन्स वगैरे काही नसतं. आपण त्या चुका परत 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 वेगवेगळ्या रूपात करत असतो. सो इट्स लाईक दॅट. यू कांट डू एनिथिंग अबाउट इट. बरं, आणखीन एक पदवी आहे तुझी, रेस्टॉरंटर, बरोबर? मी बरोबर बोलले ना? परफेक्ट. तर ती काय आहे आणि तुझं हे स्वप्न होतं का कायम? माझं स्वप्न नव्हतं. फ्रँकली माझं स्वप्न हे पण नव्हतं की मला शेफ व्हायचं आहे किंवा सेलिब्रिटी म्हणून वावरायचं आहे, काही नव्हतं. स्वप्न एकच होतं आणि छोटासा स्वप्न होता तो की मला काहीतरी किचन मध्ये करायचं आहे. सो बेसिकली मी नेहमीच सांगतो लोकांना की इवन इफ आय वॉज अ फ्लाय ऑन द वॉल, आय वुड हॅव बीन व्हेरी हॅपी की तिथून पण मला अख्खं ते किचनचं जग दिसतंय. जसं भांडी घासताना मी खूप खुश होतो तेव्हा पण. मला असं वाटायचं अरे यार क्या सीखने मिल रहा है, अरे हे चालू आहे. तसं होतं. पण आता पण मला असं वाटतं की आय एम लिव्हिंग समबडी एल्सेस लाईफ. जेव्हा आपल्याबद्दल स्टेजवर पण ते 5 वाक्य म्हणतात की फलाना ठिकाणा आहे, तर मी असं वाटतं की किसका जिंदगी रहेगा रे यार, कितना सुखी आदमी रहेगा, असं वाटतं. आणि मला वाटतं की सर आप काही सॉरी असं. आणि आय एम नॉट इवन लाईंग व्हेन आय से दिस. मला खरंच असं वाटतं की वाव, कोणाचं आयुष्य असेल रे ते, कसं त्याने केलं असेल वगैरे. आणि आपल्याला पण वाटतं ना असं कोणाबद्दल, असं आहे ते. सो आय हॅव ऑलवेज बीन हॅपी. आय हॅव नेव्हर प्लॅन्ड. एकच फक्त माझा प्लॅन नंतर नंतर तो झाला की आधी शिकूया, म्हणजे कोणी चॅलेंज करायला नको एवढं शिकूया, एवढं वाचूया. बरोबर. म्हणजे कोणी काही चुकीचं पण सांगतच नाही, आपण सांगूया. आणि मी शिकवायला जात नाही लोकांना फार तर की ऐसा आहे ना वैसा आहे, बाहेर लांबून नमस्कार. पण कोण विचारायला आलं तर मी सांगतो. आणि मी मग सगळ्या फेसेस ने सांगतो. तर 10 वर्ष शिकूया, 10 वर्ष असं काम, म्हणजे कुठेही ग्लॅमर नको, हे नको, ते नको. आणि त्याच्यानंतर ह्याचा एक्सपिरियन्स, त्याचा एक्सपिरियन्स घेऊन मग बघूया टेलिव्हिजन मध्ये काय होत असेल तर. आणि आपण काय कोणाचे लागून नाही आहेत ना की अरे हे फलाने का लडका आहे, हे ठिकाणे का भांजा आहे, असं काहीच नव्हतं. मी एका ऑफिसमध्ये जेव्हा गेलो तेव्हा मला अक्षरशः एक मुलगी आली, अवनी नावाची, आणि फ्रेंड सर्कल मधला. तिने सांगितलं की मॅनेजर लागतो मीडियामध्ये, तू कसा करणार एकटा एकटा, तर मी करणार, तू मला एक काम कर 10% दे. सांगितलं फर्स्ट क्लास. असं पण होत असेल तर व्हेरी गुड. मग ती माझ्या बरोबर इंटरव्ह्यूज मध्ये इथे तिथे की कामं बघायला शोधायला ब्रँड्सकडे वगैरे, ते तसं ते सुरू झालं. एका मीटिंग मध्ये तिने मला सांगितलं की अरे XYZ चॅनलमध्ये ना माझी छान ओळख आहे, त्यांच्यावर मी कामं केलीत आधी, ते शोधतायत एक आर्टिस्ट फूडमध्ये, तर तुझा पण करूया ना पुढे, आणि त्यांना तुझी प्रोफाईल आवडली आहे, करशील का? मला करूया. आणि तेव्हा तशी काही सुरुवात नव्हती झाली. तर ती घेऊन गेली त्या ऑफिसमध्ये. पण त्याच्या आधी त्यांनी सांगितलं की 3 तरी कॉन्सेप्ट तू घेऊन ये, म्हणजे त्याच्याकडनं तुम्ही लिहून घ्या. तर तिने सांगितलं हो मी करून घेते. तर कॉन्सेप्ट म्हणजे कसे की शोचं नाव काय असायला पाहिजे, थीम काय असायला पाहिजे, रेसिपीज कुठल्या कुठल्या, कारण 11-13 अशा रेसिपीज असतात. तर 13 रेसिपीज मध्ये कुठल्या 13, मग अंदाजे ड्रेसिंग कसं असायला पाहिजे, कॅज्युअल की थोडं फॉर्मल की शेफ कोट की टोपी की तसं पण असतं ना परत. तर मी ते सगळं ना 2 रात्र बसून मस्त पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन वगैरे बनवलं आणि सगळं आम्ही गेलो. ऑफिसमध्ये बसल्यावर त्याने 3 तास तो असा बसलेला, कॉफी मग इथे, आणि असा बसला तो ऐकत होता. मग माझ्याबद्दल मग किस्से, मग हे मग ते, मग व्हॉट डू मीन बाय दॅट रेसिपी. आणि मग तो त्याची कोणतरी होती बाजूला असिस्टंट, ती नोट्स बनवत होती. 3 तास झाल्यानंतर तुम्हाला सांगतो की शेफ आम्हाला खरंच काम करायचंय तुझ्या बरोबर, पण यू नो वेन यू स्पीक इंग्लिश यू हॅव अ मराठी ऍक्सेंट. तर माझी सटकली. मी त्याला सांगितलं की तू काही बोल, मला माझ्या भाषेबद्दल मला बोलू नको,
कारण वेन आय स्पीक मराठी आय स्पीक मराठी. ठीक आहे, इथे तिथे चुका होत असतील आणि आपण रिटेक येते किंवा परत करेक्ट करून आपण ते बोलू शकतो. हिंदी व्हेरी गुड, गुजराती व्हेरी गुड, इंग्लिश व्हेरी 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 गुड. तर तू भाषेबद्दल बोल, तुला कामं द्यायची नाहीत ना, तू डायरेक्ट तोंडावर सांग. पण तिने तर सगळं लिहून घेतलं, तिने सगळं लिहिलं, प्रेझेंटेशन त्याच्याकडे. तुला माहितीये सुलेखा, 2 महिन्यात ते 3 शोज आले. ओ 3 शोज आले आणि पॉप्युलर लोकांबरोबर आले. अरे बाप. असं आहे. आणि त्या आर्ग्युमेंट नंतर त्याने मला अक्षरशः तिथनं हकलवून बाहेर काढलं. गेट आउट बिट आउटच्या पण पलीकडचं ते सगळं गरमागरमी झालेली. तेव्हा मी पण त्यांना सांगितलं की जिंदगी में तेरे साथ काम नाही करेगा. आणि आतापर्यंत मी अजूनही त्यांच्याबरोबर काम केलं नाही. आणि ती माणसं आत्ताही ऑफिसमध्ये येतात, आत्ताही सांगतात की सर प्लीज सर जाने दो ना सर, ये वो ब्ला ब्लू. कारण आत्ता त्यांना माझी गरज आहे, तेव्हा मला त्यांची गरज होती. पण हे दिवस फिरून येतात. असं आहे. हर कुत्ते का दिन आता है ना, तो ये कुत्ता मी आत्ताचा टॉमी आहे. ये मेरा दिन आहे. असं आहे ते. नाईस. आपल्या आयुष्यात ना आपला हा जो प्रवास चालू असतो, आपलं करिअर चालू असतो, आयुष्याचा प्रवास चालू असतो, तेव्हा आपले दिल के करीब अशी अनेक माणसं येतात, आपल्या मदतीला येतात. आपल्या करिअरमध्ये त्यांचा खूप वाटा असतो. तर तुझ्या आयुष्यात अशी कोणी दिल के करीब माणसं येऊन गेली आहेत का? अरे बापरे, अनेक माणसं येऊन गेली आहेत. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, बराक ओबामा, नरेंद्र मोदी, श्रीदेवी, अनेक नाव आहेत, लताबाई मंगेशकर, अनेक माणसं आहेत. तुला कोणाबद्दल ऐकायचं? अरे बापरे. बराक ओबामा. असं झालेलं की 2007 मध्ये ते भारतात आले आणि तेव्हा असं होतं की हे आता राहणार आहेत आणि 2-3 दिवस इथे असणार आहेत वगैरे वगैरे. तर आम्ही सगळी ती तयारी करून ठेवली. आणि तेव्हा ते असं असतं ना की आता तयारी झाली ना, आता तुम्ही बाजूला, आता मोठी माणसं येणार, बॉसेस वगैरे. तर आम्हाला ते बाजूला करण्यात आलं. तर आमचं असं सब मेहनत हम लोग ने किया, हम लोग को तो बाजू कर दिया, हमको तो देखने का है ओबामा को. तर आम्ही बारमध्ये लपलो. सर्व्हिस कॉरिडॉर आहे, त्याच्या शेवटी एक बार आहे. त्या बारमध्ये बिअरचे बॉक्सेस, त्या बॉक्सेसच्या मध्ये आम्ही असे, ठीक आहे. आणि आता आम्हाला काय माहिती प्रोटोकॉल आणि सिक्युरिटी एवढी कडक असते. आणि जे काय आपण काय निरागस गोंडच ना, अरे ओबामा को देखणे काय, सेलिब्रिटी स्पॉटिंग म्हणतो ना आता आपण तसं. तो ओबामा इथे कुठेतरी आले 1-2-3 फुटांवर आणि त्यांनी असं आतमध्ये बघितलं, सांगितलं कम आउट. तर आम्ही असे काय, आम्हाला काय माहिती म्हणजे US ब्रीच ऑफ प्रोटोकॉल सिक्युरिटी वगैरे, फोर्स 1 सिक्युरिटी. तर ते सगळे असे तैनात के. त्यांनी असं केलं आणि खांद्यावर असा हात टाकला आणि सांगितलं यू आर द शेफ, सो टेल मी व्हॉट हॅव यू कुक फॉर मी. तर आत ना असा एक टायगर असा बाहेर येतो, अरे बराक ओबामा. सो मी सांगितलं सर दिस वे. आणि मी बँक्वेट कडे त्यांना घेऊन गेलो. हिम्मत बघ ना, ओबामाचा हात ना खांद्यावर, किसके बाप से डरता आपण. तर बँक्वेट कडे घेऊन गेले आणि विचारलं की वाव व्हॉट्स दॅट. तर मी सांगितलं सर दिस दिस वगैरे वगैरे वगैरे. सो इफ यू वर बराक व्हॉट वुड यू ईट. सो आय सेड सर दिस चॉकलेट डायरेक्ट तोंडात. सो सगळे असे की अरे कि पागल तो नहीं हो गया ये. बट व्हॉट अ फाईन मॅन. खाल्लं त्याने आणि सांगितलं मिशेल that's lovely, why don't you learn this from him, what are you doing tomorrow, why don't you just step down. तर मला असं होतं की ही वहिनी खाली उतरली उद्या सकाळी तर म्हणजे विषय संपला. पण व्हेरी स्वीट, म्हणजे जेन्युइन. हे सगळं झालं. त्याच्यानंतर मला तर म्हणजे फुल टासली गेली ऑफिसमध्ये बोलवून की दिस इज नॉट वरुण, दिस इज नॉट हाऊ यू शुड बिहेव अँड यू आर रिस्पॉन्सिबल शेफ. तेवढ्यात एक फॅक्स आला की वंडरफुल blah 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 blah. But the star of the show was Chef Varun. Oh yeah. And we would love to meet him again as काहीतरी. आणि माझ्या बॉसने ते मला असं दाखवलं आणि सांगितलं बहुत नसीब बडा लेके आया तो. आणि त्याने परत ठेवलं, ते दिलं ना मला त्याने. पण एनिवे 2010 मध्ये मग हे परत आले. ते मला आधीच सांगितलं की हुशारी नाही करणे का अभी भाई, तू नीचे ही रहे, तयारी वगैरे कर और भाग जा और तू सो जा 3 घंटा, तू टेंशन नहीं मत लाइफ में.
मी झोपलो, मला काय, माझ्या बापाचं काय जातं. आणि त्यांनी बोलवून घेतलं आणि त्यांनी लॉबीमध्ये आल्यानंतर विचारलं, शेफ वरुण स्टिल वर्क्स यार. वाव मग अफरा-तफरी ना, भाई बुलाओ उसको, किधर है भाई, उसका फोन नहीं लग रहा है भाई, कोई लॉकर में जाओ, इधर जाओ. मग माझा मित्र आला, भाई चल तेरे को ओबामा बोला. मला चल ना यार, क्या गोली दे रहा है मेरे को तू. असं. पण त्याने खरंच बोलवलं. तर आला, म्हणजे मी आलो तिथे आणि आय सेड हाय, हाऊ आर यू, नाईस टू बी रिमेंबर्ड. इज ऑफ कोर्स यू आर अ टायगर. असं काहीतरी. मग त्यांनी मला विचारलं की तू येशील का माझ्या बरोबर व्हाईट हाऊस मध्ये काम करायला, येशील का. तर मी सांगितलं नाही सर, मी खुश आहे इथे. कारण मी एवढा घाबरलेलो, नाही सर मी खुश आहे इथे. तर आय सेड दॅट्स अमेरिकाज लॉस. अरे काय म्हणजे असं आहे. मग मीडियामध्ये जेव्हा सुरू झालं सगळं करिअर वगैरे, मी साईडमध्ये मी फूड स्टायलिंग पण करायचो, स्टुडिओजमध्ये पण कामं करायचो वगैरे वगैरे. तर शाहरुख खानच्या घरी जाणं येणं, मग पार्टी प्लॅनिंग वगैरे वगैरे ते सगळं सुरू होतं. असा एक किस्सा आहे की मी लॅपटॉपवर बसलेलो सोफ्यावर आणि शाहरुख खान इथनं असा आला आणि विचारलं काय आलं, बरं नाही का तुला. तर आय सेड नाही, आय एम जस्ट फीलिंग लो. व्हॉट हॅपन. ऑल ओके. आय सेड ऑल ओके. आणि तो निघाला. घरातनं कोणतरी व्यक्ती आली आणि विचारलं क्या व्हॉट हॅपन. ऑल ओके. तो आय सेड अरे माझे पैसे अडकलेत रे, तो देतच नाहीये मला. का पर. तर कुठल्या एक चॅनलचं नाव घेतलं की अरे असं असं आहे, कोणाबरोबर बोलतोयस तो. तर सपोज मी सांगितलं सुलेखा. अच्छा अच्छा. दिल के करीब सुलेखा. अच्छा अच्छा. 5 मिनिटात माझ्या बायकोचा फोन आला, पैसे आलेत सुलेखाकडनं दिल के करीब वगैरे वगैरे वगैरे. ओ वाव. आणि इथना शाहरुख परत येतो, ऑल ओके, द शेफ इज स्माइलिंग. आणि बोलले दॅट्स ओके, यू गॉट युअर मनी राईट. ह्या माणसाने का फोन करावा, हम कौन है. ही माणसं मोठी का असतात हे तेव्हा कळतं. आपल्या तेव्हा वाटतं की यार यार ये क्या है, क्या मिट्टी है ये. असं आहे ते. तसंच लताबाईंबरोबर एक किस्सा. अंबानी साहेबांच्या घरी आम्ही होतो, एक पार्टी होती, सचिन तेंडुलकर 100th जो 100 होता ना सेंचुरी. तर मिसेस अंबानी त्यांनी एक पार्टी ठेवलेली अँटिलियामध्ये. असं आम्ही सगळे प्लॅनिंग हे ते वगैरे वगैरे. लताबाई तिथे आल्या आणि त्यांचं ते गाणं झालं वगैरे. सचिनने रिक्वेस्ट केली की दीदी प्लीज तुम्ही गाणं म्हणाल का वगैरे. तर त्यांनी एक गाणं घेतलं आणि त्या अशा आता निघतायत. तर मी कॉरिडॉरमध्ये ना, तर मी एकदम असा तैनात, आता बापरे लता मंगेशकर इथनं जाणार म्हणजे आ. तर त्या इथपर्यंत अशा आल्या आणि असं करून माझ्याकडे बघितलं आणि सांगितलं वरुण इनामदार ना. हाय सुलेखा म्हणजे फिनिश. लता मंगेशकर को मालूम है वरुण इनामदार एग्जिस्ट करता है. अजून काय हवंय यार. आणि मग त्यांनी विचारलं की तुम्ही फक्त मोठ्या माणसांसाठीच करता की आमच्यासाठी पण कराल कधी. अरे म्हणजे लाज कशी वाटावी एका माणसाला. मग लगेच मी सांगितलं की आणि पटकन ना मी मॅम सॉरी मॅम हे ऐकून मला वाटतं जमाना झाला आता. दीदी. आय सेड ओके. आय सेड दीदी तुम्ही म्हणाल तेव्हा उद्या खाण्याचा वार आहे ना गौशा. अच्छा. म्हणजे नॉनव्हेजचा वार. अरे खतम. दुसऱ्या दिवशी लगेच सगळं हे ते सगळं फ्रेश काय मिळतंय बाजारात वगैरे सगळं घेऊन पोचलो मी. फक्त मी एक प्रश्न विचारला त्यांना की दीदी तिखट वगैरे. हो मी तिखट खाते. त्यांनी खायला घेतलं आणि मग म्हणतात बरोबर उषा जरा मिरची आणतेस का ग. मला वाटलं बापरे माती खाल्ली. कारण त्यांना ते मला वाटलं ते तिखट आहे पण त्यांचं तिखट जरा अजून वरचं असेल काय माहिती. लगेच त्यांनी विचारलं उषा एक मिरची आणतेस का ग. पण त्याच्यानंतर त्या टच मध्ये राहिल्या. म्हणजे त्यांना कधी एक असं वेगळं गाणं पाठवलं त्यांचंच कुठलं जुनं, लगेच तो किस्सा वगैरे सांगायचा ट्रिव्हिया म्हणून की हे ना असं 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 हे ते त्यांच्याबरोबर त्यांचे हे. काय हवंय आयुष्यात यार, काय हवंय. अशी अनेक माणसं आहेत. तू विचारत बसशील मी सांगत बसणार. तुला असं वाटतंय जिथे तुला पोहोचायचं होतं तिथे तू पोहोचलायस. खूप आधी खूप आधी हे सगळं बोनस चालू आहे. अच्छा. कारण मी काय सांगितलं तुला, मला हे सगळं कधीच माहितीच नव्हतं. म्हणजे टेलिव्हिजन सेट आणि सोफा हे जग. मी तुला अजून एक सांगतो, चालबाज जेव्हा सिनेमा लागलेला 89-90 मध्ये, तेव्हा मला जेव्हा पहिल्यांदा थिएटरमध्ये आई घेऊन गेलेली पिक्चर बघायला, तेव्हा मी काय विचारलं माहिती आईला, इतना बडा टीव्ही.
सो ते माझं जग आहे. आणि माझं कसं आहे 9चा इंटरव्ह्यू आता फॉर एक्झाम्पल मी बरोबर 8:55 ला पोहोचणार का, कारण ती जी ट्रेनिंग आहे ना ती थिएटरची ट्रेनिंग आहे की 9 का पिक्चर तो 8:50 को थिएटर में सीट पे. आता ते जरा विचित्र झालंय 20-20 मिनिटं ऍड्स वगैरे वगैरे, पण तेव्हा आपण सगळे तैनात ना. तर तसं आहे ते. तर मला हे सगळं माहितीच नव्हतं, मीडिया काय, हे काय, ह्याव काय, त्याव काय, सोशल मीडिया काय, इन्फ्लुएन्सर काय वगैरे, हे सगळं बोनस आहे. मला फक्त किचनमध्ये काम करायचं होतं, ते मी तेव्हा चालू केलेलं. तर माझ्यासाठी त्याच्यानंतर तुम जो बोलो सब बोनस. मग रेस्टॉरंट्स येऊ दे, बिझनेसेस येऊ दे, बेकरीज येऊ दे, हॉटेल्स येऊ दे, ऑल सरप्लस. कुठे कुठे आहेत रेस्टॉरंट? सिंगापूरला आहे, शांघायला आहे, श्रीनगरला आहे, काश्मीरला आहे, आणि आत्ता एक उघडतंय हैदराबादला. इट इज गोन बी द कंट्रीज वन ऑफ द बिगेस्ट रेस्टॉरंट्स. मी पहिल्यांदा सांगतोय. सो त्याचं आता सगळं प्लॅनिंग वगैरे ऑलमोस्ट झालंय. आत्ताच म्हणजे 1-2 दिवसात लॉन्च पण होऊन जाईल. मस्त मस्त. असं आहे. माझ्याकडून, माझ्या संपूर्ण दिल के करीबच्या टीमकडून आणि तुझ्या सगळ्या चाहत्यांकडून सुद्धा तुला ऑल द बेस्ट. थँक्यू. तुझी जेवढी स्वप्न होत असतील ती सगळी पूर्ण होत आहे. थँक्यू. आणि इंटरव्ह्यू गोड झाला. तू गोडच माणूस आहेस. सो आपण शेवट सुद्धा गोडानी करूया. अरे वा. हा खरवस आहे, यात ऑर्गॅनिक गोड आहे आणि सहज हवन एंटरप्राइज ब्रँडचं नाव आहे. अद्वैत बापट यांचा ब्रँड आहे. क्या बात आहे. मस्त. खाऊया. येस प्लीज. जरा अवघड येते ना. काढून द्यायला सांगू कोणाला? नाही, ठीक आहे. हे या मास्टरच्या मागे बसलेत ना, ते आहेत अद्वैत बापट. वा, छान छान. मस्त. खरंच छान. थँक्यू सो मच. थँक्यू. खूप बरं वाटलं आणि ओळख झाली. याआधी फक्त आवडायचाच लांबून, आता ओळख झाली. थँक्यू सो मच. Thank आणि you. भेटत राहू, Yes, बोलत राहू, नक्की, खात राहू. नक्की नक्की नक्की. थँक्यू. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज बघत राहा दिल के करीब एक वेगळं वळण.